नमस्कार मित्रांनो. अ, सगळेजण आता इंटरव्ह्यूची वाट बघत असाल. कधी इंटरव्ह्यू लागतो, कधी कधी रिझल्ट लागतो, कधी लिस्ट येते. तर ते आपल्याला का माहिती नाही. आणि मी इतरांना पण कॉल करून विचारण्याचा प्रयत्न केला, बट त्यांच्याकडून योग्य तो रिस्पॉन्स असा मिळत नाही. सगळेजण म्हणतात की प्रोसेसमध्ये आहे आणि लवकरच लागू शकतो. तर चला, रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा आपण बघूयात. पण सध्या इंटरव्ह्यूची जी प्रिपरेशन आहे ती आपण चालूच ठेवायला पाहिजे. ठीक आहे ना? तर आज मी घेऊन आलोय हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. महाजन को असिस्टंट केमिस्ट या पोस्ट साठी जो इंटरव्ह्यू होणार आहे, त्या इंटरव्ह्यू मध्ये काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याचे आन्सर कसे द्यायला पाहिजे, तर त्यासाठी हे थोडस मटेरियल मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर चला स्टार्ट करूयात. तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला काय काय महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, हाऊ इलेक्ट्रिसिटी फ्लो फ्रॉम जनरेशन टू पब्लिक यूज. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशन पासून तर पब्लिक यूज पर्यंत याचा कम्प्लीट फ्लो कसा आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज महाजनको? महाजनको का आहे, त्याच्या ब्रांचेस कुठं कुठं आहेत, किंवा त्याचं मेन जे हेडक्वार्टर आहे ते कुठं आहे, किती प्लांट्स आहेत इंडिया महाराष्ट्रामध्ये, हे सगळं माहिती पाहिजे. आणि एखाद्या प्लांट जे असेल, जसं की फॉर एक्झाम्पल पारस असेल, परळीचा असेल किंवा चंद्रपूरचा असेल, तर एखाद्या पॉवर प्लांट बद्दल कम्प्लीट डिटेल माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, की कुठले कुठले डिपार्टमेंट असतात, आपलं केमिस्टचा रोल काय असतो. त्याच्यामध्ये फोर्थ पॉईंट बघा इथं, वॉटर केमिस्ट्री. याच्यामध्ये वॉटर कसं फ्लो होतं, कुठून कुठे जातं, म्हणजे स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत काय फ्लो आहे ते माहिती पाहिजे. आणि त्याच्यामध्ये केमिस्ट्री काय यूज होते ते पण माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कोल केमिस्ट्री, सॅम्पलिंग, अनालिसिस आणि काय काय रिक्वायरमेंट पाहिजे याच्या कोलमध्ये क्वालिटीच्या, ते पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि अदर जे कन्सेप्ट आहेत, फॉर एक्झाम्पल फ्लाय ॲश वर्सेस बॉटम ॲश, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर आणि केमिकल्स यूज इन द थर्मल पॉवर प्लांट, या सगळ्या गोष्टी कमीत कमी आपल्याला माहिती पाहिजे इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी. तर आपण स्टार्ट करूयात वन बाय वन. आता इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय कसा होतो, जनरेशन टू द एकदम सप्लाय पर्यंत, पब्लिक यूज पर्यंत. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं महाजनकोचं काय काम आहे, जनरेशन मेक्स इलेक्ट्रिसिटी. नंतर महाट्रान्सकोचं काय काम आहे, ट्रान्समिशन इलेक्ट्रिसिटी करायचं. आणि महावितरणचं काय आहे, डिस्ट्रीब्युशन करायचं काम आहे. आता याच्यामध्ये मी कम्प्लीट डिटेल्स दिले की कसं त्याचं ट्रान्सपोर्ट होतं इलेक्ट्रिसिटीचं, आणि त्याचं व्होल्टेज काय असतं ट्रान्सपोर्ट करण्याचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इथं मी दिले डिटेलमध्ये महाजनकोचं काय जनरेशन करायचं काम आहे. नंतर पॉवर जी आहे, जे व्होल्टेज आहे ते स्टेप अप केलं जातं ट्रान्सफॉर्मर यूज करून. नंतर महाट्रान्सको ट्रान्सफर करते आणि नंतर त्याचं पुन्हा लो व्होल्टेज केलं जातं. इथे काय करतात, हाय व्होल्टेज करतात, ट्रान्समिशन करतात आणि ट्रान्समिट केल्याच्या नंतर लो व्होल्टेज करतात आणि नंतर महावितरण ते डिस्ट्रीब्यूट करतात. इथे तुम्ही बघू शकता की स्टार्टिंगला सपोज 11 केव्ही झालं, तर त्याचं व्होल्टेज वाढून इतकं केलं जातं 220 ते 762 केव्ही. नंतर ट्रान्समिट झाल्याच्या नंतर पुन्हा कमी करून मग जसं लागेल तसं डिस्ट्रीब्यूट करतात. आता महाजनकोच काय काम आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचं काम आहे. ठीक आहे. इथं तेच मी डिटेल दिला आहे, तुम्ही व्हिडिओ पोस्ट करून रीड करू शकता. तर ट्रान्समिशन कोण करतं, कसं करतं, डिस्ट्रीब्युशन कसं होतं, आणि शेवटी मग महावितरण काय करतं, त्याची बिलिंग करतं. ठीक आहे. आता इलेक्ट्रिसिटी जर्नी आहे, तुम्ही पण इथं तेच रिपीट दिलंय, आणखी सिस्टमॅटिक तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे. इथं मी नाही जास्त टाइम घालवत, कारण पुढे खूप इम्पॉर्टंट मटेरियल आहे, कंटेंट आहे, ते मी आधी जास्त वेळ देऊन शेअर करू इच्छितो. ठीक आहे. आणि एकदम शॉर्ट मध्ये जर पाहिजे असेल तरी मी इथं दिले पॉवर प्लांट, नंतर स्टेप अप केलं जातं हाय व्होल्टेज देऊन, हाय व्होल्टेज मध्ये इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात, पुन्हा स्टेप डाऊन केलं जातं. नंतर डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस जे जसं लागेल तसं ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट.
आता महाजनको म्हणजे काय हे माहिती पाहिजे. तर महाजनको इज नथिंग बट द महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड. याचं हेडक्वार्टर आहे बांद्रा, मुंबई, महाराष्ट्रामध्ये. त्याची स्थापना झाली 6 जून 2005 आणि याची ओनरशिप जी आहे ती 100% कोण करतं? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आणि इट इज द सेकंड लार्जेस्ट स्टेट पॉवर जनरेशन इन इंडिया. फर्स्ट कोण आहे मग? नॅशनल थर्मल पॉवर प्लांट पॉवर कॉर्पोरेशन, एनटीपीसी. ठीक आहे. आणि जी जनरेशन कॅपॅसिटी आहे ती जवळपास 13,600 मेगावॅट आहे टोटल. त्याच्यामध्ये कोल आहे, गॅस आहे, हायड्रो, सोलार कंबाईंड. त्यापैकी जर थर्मल जर बघितली कोल बेस्ड तर ती 9,330. म्हणजे तुम्ही बघू शकता की जवळपास मोर दॅन 90% हे कोण थर्मल पॉवर प्लांट जनरेट करतात. आणि जे हायड्रो आहे, गॅस आहे, ते पण कमी कमी आहे याचे कम्पेअर टू. तर मग हे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत किंवा सगळे गॅस असेल, हायड्रो असेल, सोलार असेल, हे पॉवर प्लांट्स महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आहेत. तर आपण फक्त सध्या थर्मल पॉवर प्लांट याच्यावर फोकस करूयात. हे रेड मध्ये मी इथं डिनोट केलंय. जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघू शकता भुसावळ आहे, पारस आहे, इथं परळी आहे, चंद्रपूर आहे, कोराडी आहे, खापरखेडा आहे आणि इथे एक आहे. याचं नाव बहुतेक राहिलंय. आणि बाकीचे पण तुम्ही बघू शकता. जे ग्रीन आहे ते सोलार आहेत, जसं की शेर फुल, शिवाजीनगर, साक्री. हायड्रोवाले आहेत हे येलोइश वाले. ठीक आहे. आणि गॅस टर्बाईन पण आहेत. पण आपला पूर्ण जो फोकस आहे ते थर्मल पॉवर प्लांट वर पाहिजे, कारण जवळपास आय थिंक 7 आहेत थर्मल पॉवर प्लांट्स इन महाराष्ट्र. ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. इथं मी डिटेल्स मध्ये दिलंय त्याची कॅपॅसिटी आणि कोणत्या सिटी मध्ये आहेत ते. तर इथं आहे कोराडी थर्मल पॉवर स्टेशन, जे की नागपूरमध्ये आहे आणि त्याचं जवळपास 2,400 मेगावॅट इतकी कॅपॅसिटी आहे. आणि त्याचे 6 युनिट आहेत. त्याच्यामुळे थोडाफार चेंज होऊ शकतो. तुम्ही थोडस रिचेक करून घेऊ शकता गुगलवर वगैरे जाऊन. तर चंद्रपूर त्याच्यामध्ये सुपर थर्मल पॉवर स्टेशन आहे. नागपूरमध्ये आहे, जळगाव मध्ये आहे, नाशिक मध्ये आहे, बीड मध्ये आहे, अकोलामध्ये आहे. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे इम्पॉर्टंट आहेत ते JSW एनर्जी आहे, एनर्जी ऑपरेटर आहे, ते प्रायव्हेट आहे. आणि एनटीपीसी जे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलं तर हायड्रो प्लांट्स पण आहेत, गॅस बेस्ड पण आहेत आणि सोलार पण आहेत. आता महाजनकोचे फंक्शन्स काय आहेत ते आपण बघूया. इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ऑपरेशन अँड मेंटेनन्स, रिसर्च अँड ट्रेनिंग, ते परळीमध्ये आहे आणि कोराडीमध्ये आहे ट्रेनिंग सेंटर. आणि जे काही प्रोजेक्ट असतात त्याचं एक्सपान्शन करायचं. रोल इन पॉवर सप्लाय चेन हे आधी सांगितलं मी, महाजनको, महाट्रान्सको, महावितरण. आणि हे जे आहे थर्मल महाजनको हे अंडर द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जी मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ एनर्जी, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, त्याच्या अंडर मध्ये येतं. आणि याचे जे चेअरमन आहेत, एनर्जी मिनिस्टर अँड चेअरमन आपले देवेंद्र फडणवीस सर आहेत, जे की महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर आहेत. आणि याचे एमडी जे आहेत ते डॉक्टर पी अनबलगन, जे की IAS आहेत. ठीक आहे. आता कदाचित ते तुम्हाला असं प्रश्न विचारू शकता की ठीक आहे, महाजनको तुम्हाला माहिती आहे की मग तुम्हाला एखाद्या पॉवर प्लांट बद्दल माहिती आहे का? फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलो हा सर माहिती आहे पारस थर्मल पॉवर प्लांट, जे की माझ्या जवळपास येतं, त्यामुळं या पॉवर प्लांट बद्दल मला थोडीफार माहिती आहे. मग त्याचं काय काय माहिती पाहिजे आपल्याला की तिथं लोकेशन काय आहे, जसं की पारस आहे, विलेज आणि अकोला डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. याचं ऑपरेटर कोण आहे? महाजनकोच्या अंडर मध्ये येतं. आणि याचं फ्यूल काय यूज केलं जातं? कोल. ठीक आहे. आणि कॅपॅसिटी काय आहे? इथं जवळपास 250 मेगावॅटचं एक आहे. असे 2 युनिट आहेत ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी जी आहे ती 500 मेगावॅट आहे. आणि याचं जवळपास ठीक आहे 500 तुम्ही म्हणू शकता 2 युनिटचं कॅपॅसिटी. आता आणखी इम्पॉर्टन्स काय याच्या पारस बद्दल ते पण माहिती पाहिजे. आता मी पारस एक्झाम्पल घेतलंय, तुम्ही कुठलं पण अदर एक्झाम्पल घेऊ शकता. आता याचे जे काही बेस्ट आणि वेगळे काय आहे ते पण माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल या पारस बद्दल मी दिले, इट इज द ओल्डेस्ट पॉवर प्लांट ऑफ महाराष्ट्र, स्टार्टेड इन 1961. सप्लाइज पॉवर मेनली
to Vidarbha region and connected to the state grid via Mahatransco. ठीक आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. 210 आणि 250 मेगावॅटचे दोन आहेत, म्हणजे जवळपास 500 मेगावॅट तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आता तुम्ही जर म्हणला की सर जे पारसमध्ये पॉवर प्लांट आहे त्याची कॅपॅसिटी आहे 500 मेगावॅट, मग ते विचारतील ठीक आहे मेगावॅट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय आणि करंट म्हणजे काय, ह्या तीन जे कन्सेप्ट आहेत ते आपण इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड यूज करतोय. ठीक आहे. आता मेगावॅट म्हणजे काय असतं माहिती का, 1 मेगावॅट इक्वल टू 1 into 10 to the power 6 वॅट्स असतात, म्हणजे जवळपास 1 मिलियन. ठीक आहे, 1 मिलियन वॅट्स असतात. 500 मेगावॅट म्हणजे काय, जवळपास 5 मिलियन वॅट्स म्हणजे 50 लाख. ठीक आहे, 50 लाख वॅट्स इतकी कॅपॅसिटी आहे त्या पारस थर्मल पॉवर प्लांटची. ठीक आहे. आता व्हाय यूज मेगावॅट इन्स्टेड ऑफ व्होल्टेज और करंट. मग तुम्हाला सांगायला पाहिजे की सर मेगावॅट हे जे युनिट आहे ते पॉवरचं आहे आणि व्होल्टेज जे असतं ते एक प्रकारचं काय असतं, इलेक्ट्रिकल प्रेशर असतं. आणि करंट म्हणजे काय माहिती का, हाऊ मच इलेक्ट्रिसिटी फ्लो, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये इलेक्ट्रिसिटी किती फ्लो होते त्याला म्हणतो आपण करंट. आणि जी ऍक्च्युअल युजेबल एनर्जी आहे पर युनिट टाइप त्याला आपण म्हणतो पॉवर म्हणतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इझी लँग्वेज मध्ये सांगायचं म्हणलं तर समजा तुमचं घर आहे, घरावर एक पाण्याची टंकी आहे आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे, 1000 लिटर आहे. याचा अर्थ त्या याची पॉवर किती आहे, 1000 लिटर आहे. आता एक पाईप आहे जोडलेला खाली आणि वरतून पाणी आपण पाईप पॉइंटद्वारे खाली घेतो, तर त्या पाईप मधून त्या पाण्याचं किती प्रेशर आहे, तर ते झालं व्होल्टेज झालं. आणि ऍक्च्युअल मध्ये ते पाणी किती फ्लो होते त्याला आपण करंट म्हणतो. असं तुम्ही रिलेट करून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, हे पण तुम्ही एकदा रीड करून घेऊ शकता व्हिडिओ स्टॉप करून. पण इतकं तुम्हाला माहिती पाहिजे की वॅट, व्होल्टेज आणि करंट, जसे की पॉवर, व्होल्टेज आणि करंट काय आहे. आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कम्पेअर करू शकता, तिथे किती 5 मिलियन वॅट इतकं प्रोडक्शनची कॅपॅसिटी आहे आणि आपल्या फोन चार्जरसाठी किती लागतं, फक्त 5 व्होल्ट लागतं. 5 व्होल्ट इतकं व्होल्टेज लागतं, पण पॉवर किती लागतो, फक्त 10 वॅट लागतो. आता 10 वॅट आणि 5 मिलियन म्हणजे 50 लाख वॅटची कॅपॅसिटी आहे. तर तो एक पॉवर प्लांट असे किती फोन चार्जर म्हणजे चालवू शकतो. ठीक आहे. होम बल्ब आपला जो घरातला लाईट आहे त्याची पॉवर किती असते, 12 वॅट. ठीक आहे, तुम्ही आणखी कम्पेअर करू शकता की असे किती ते बल्ब एका पॉवर स्टेशनवर, पॉवर प्लांटवर ते लावू शकतात. ते 50 लाख आणि 12 वॅट फक्त. ठीक आहे, हा डिफरन्स आहे. नंतर रूम हीटर, ट्रान्समिशन लाईन, ठीक आहे, जे असेल ते तुम्ही बघून घेऊ शकता. इथे मी तेच दिलंय, वॉटरचा फ्लो कम्पेअर करून कसं लक्षात ठेवायचं ते. तर व्होल्टेज काय असतं, प्रेशर असतं, करंट काय असते, फ्लो रेट असतं, किती रेटनं फ्लो होतोय. आणि पॉवर काय असतं, प्रेशर इंटू फ्लो. ठीक आहे, इथे दिलं मी वॅट इक्वल टू काय असतं, व्होल्ट इंटू करंट. ठीक आहे. आणि युनिट पॉवर असतं, पॉवरचं युनिट वॅट असतं, व्होल्टेजचं व्होल्ट असतं आणि करंटचं असतं एम्पियर्स. ठीक आहे. आता तुम्हाला ते विचारतील की ठीक आहे तुम्हाला पॉवर प्लांट बद्दल माहिती आहे, हे वॅट काय असतं ते पण सगळं माहिती आहे. मग आता आम्हाला सांगा की एखाद्या पॉवर प्लांट मध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट असतात, कुठले कुठले डिव्हिजन असतात. ठीक आहे, आणि त्याच्यापैकी तुमचं महत्वाचं डिपार्टमेंट कुठलं आहे किंवा तुम्हाला कुठे काम करावं लागेल किंवा तुमचा रोल हा कुठल्या डिपार्टमेंट मध्ये आहे, तर त्यासाठी मी बनवले. तर याच्यामध्ये इतके सगळे डिपार्टमेंट असतात. फॉर एक्झाम्पल बॉयलर असेल, टर्बाइन अँड जनरेटर डिपार्टमेंट असेल, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असेल, आर्स हँडलिंग डिपार्टमेंट असेल. याच्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं कुठलं आहे, जसं की म्हणलं जातं कोल
कोल काय असतं, एक प्रकारचं थर्मल पॉवर प्लांटसाठी अन्न असतं. जसं आपण फूड खातो का नाही, तसं फूड असतं थर्मल पॉवर प्लांटसाठी. आणि जसं आपलं ब्लड असतं तसं ते काय असते, वॉटर असतं थर्मल पॉवर प्लांट मध्ये. फॉर एक्झाम्पल, आपण अन्न खातो, अन्न कुठं पोटामध्ये खातो, पण जी काही एनर्जी आहे ती पोहोचण्याचं काम कोण करतं, रक्त करतं. ठीक आहे. जे फूड आहे ते प्रत्येक टिश्यू पर्यंत बॉडीच्या कोण ट्रान्सफर करतं, ब्लड करतं. तसंच जी कोलची एनर्जी आहे, त्या एनर्जी पासून, त्या कोल पासून त्या टर्बाईन पर्यंत एनर्जीचा फ्लो कोण करतं, तर ते वॉटर करतं. तुम्ही असं कम्पेअर करू शकता. आणि हे एक्झाम्पल खूप चांगलं आहे. आणि जर तुम्ही असं एक्झाम्पल जर इंटरव्ह्यू मध्ये दिला तर खूप इम्प्रेशन पडेल पुढच्या पॅनलवर, इंटरव्ह्यू पॅनलवर. ठीक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये वर्क कसा होतो त्याचा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला एक देतो. आता इथं बघू शकता तुम्ही. आता हे कोल आहे. आता आपल्याला काय करायचं, जे कोलची जी पासून जी एनर्जी आहे, तर ती एनर्जी तुम्हाला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवायची. ठीक आहे ना. पण त्यासाठी फक्त मीडियम आपण वेगवेगळे यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल, पहिला आपण काय करणार, कोल घेणार. हे कोल जे आहे त्या कोलसाठी वेगळे डिपार्टमेंट, त्या कोलची क्वालिटी वगैरे सगळं ते चेक होऊनच इथपर्यंत आलंय. मग यासाठी आपल्याला ते कोलचं पूर्ण माहिती पाहिजे. त्यासाठी आपण स्पेशल इकडे पुढे बघणार आहे वेगळ्या स्लाइड मध्ये. तर कोलला काय केलं जातं, फर्नेस मध्ये बर्न केलं जातं. आणि बर्न केल्याच्या नंतर जी एनर्जी आहे ती वॉटरद्वारे ट्रान्सफर केल्या जाते. आता इथे तुम्ही बघू शकता की वॉटरचा फ्लो कसा नेमका होतोय. आता याच्यामध्ये जे वॉटर आलंय ते डिमिनरलायझेशन होऊनच आलंय. आणि त्यासाठी एक स्पेशल डिपार्टमेंट सारखं असतं, डिमिनरलायझेशन डिपार्टमेंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे काही त्याचे साल्ट्स आहेत किंवा ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह केल्याच्या नंतर ते वॉटर इकडे येतं. तर आपण वॉटरचा फ्लो कसा होतो, याच्यामध्ये सायकल कशी असते आपण ते बघूयात. आता सपोज आपलं वॉटर इथून आपण याच्यामध्ये केलं, इन्सर्ट केलं. ठीक आहे. आतमध्ये टाकलं. हे वॉटर काय होईल, हे जे कूल वॉटर आहे ते काय होईल, तेव्हा फर्नेस मध्ये जाईल. फर्नेस मध्ये ट्यूब्स असतात बारीक बारीक अशा. आणि ते सरफेस एरियाची कन्सेप्ट असल्यामुळं जितकं जास्त सरफेस एरिया वाढेल तितकं त्या याच्यासोबत त्या फायर सोबत त्याचं कॉन्टॅक्ट वाढेल आणि तितकी एनर्जी तो याच्यामध्ये ऍब्सॉर्ब करेल. त्याच्यामुळे सरफेस एरिया जास्त वाढावा म्हणून ट्यूब्स मध्ये याची जी काही इंजिनिअरिंग केलेली असते, सेटअप केलेला असतो, तो ट्यूब्सच्या याच्या फॉर्म मध्ये केला असतो. आता इथून बघू शकता हे वॉटर आहे, या फर्नेस मध्ये आलं. फर्नेस मध्ये हीट झालं, गरम झालं, त्याची फेपर झालं, वाफ झाली. आणि ती वॉटर आहे, वॉटरचं फेपर झालं म्हणजे त्याने एनर्जी ऍब्सॉर्ब केली. ठीक आहे. आतमध्ये घेतली. आता फेपर इकडे आलंय, इथं तुम्ही बघू शकता. आणि ही टर्बाईन आहे, आणि टर्बाईन वर काय झालं, ते जाऊन धडकले आणि टर्बाईन फिरली. आता टर्बाईन फिरवण्याचं काम कोणी केलं, वॉटरने केलं. म्हणजे ही जी एनर्जी आहे ती या फायर मधून कुठपर्यंत आली, इथपर्यंत आली. आणि या साईडलाच एक जनरेटर असतं. जनरेटरचं काय काम असतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं. जसं जसं हे टर्बाईन फिरेल तसं याच्यामध्ये जे काही आय थिंक फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, लेफ्ट हँड रोल आहे त्याच्यावर हे जनरेटर वर्क करतं. साऊथ नॉर्थ का असतं हे पण तुम्ही स्पेसिफिक माहिती करून घेऊ शकता. आणि याच्यामधून मग इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफॉर्म केली जाते. ठीक आहे. मग वॉटरचा फ्लो काय, इथून इथपर्यंत आलो आपण. नंतर काय होतं, हे जे वॉटर आहे ती एनर्जी लूज करेल येतं काही आणि नंतर खाली येईल. मग आता हे पाणी तरी पण थोडं गरम असेल, मग या गरम पाण्याला थंड कसं करायचं, किंवा वाफ जर असेल थोडीफार, त्या वाफला थंड कसं करायचं. तर त्यासाठी एक वेगळी सिस्टीम असते, त्याला आपण म्हणतो कुलिंग वॉटर. आणि हे टॉवर असतो कुलिंग वॉटर टॉवर. तर याच्यामधून जो थंड वॉटर आहे तो या वेगळ्या पाईप मधून फ्लो होतो आणि त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठे येतो, या हॉट वॉटर सोबत येतो. डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे ट्यूबच्या कॉन्टॅक्ट येतो, कारण हे दोन्ही वॉटर इथं मिक्स होत नाहीत. हे वॉटरची सायकल वेगळी आहे आणि ह्या वॉटरची सायकल वेगळी आहे. ठीक आहे. हे तर थोडस कन्फ्युजन होतं मला इथं. हे काय होईल, तर सपोज हे वॉटर आहे, हे थंड वॉटर इथं आलं, इथं त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलो. ठीक आहे. हे काय वेगळ्या पाईप मध्ये आहे आणि ते वेगळं वॉटर आहे, तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. मग जसं कंडेन्सर असतं त्याप्रमाणे हे काय करतं, थंड वॉटर काय करतं, त्याची जी काही
टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब करून ते टेम्परेचर पुन्हा एकूण घेऊन येतं. इथून थंड गेलं आणि गरम होऊन पुन्हा रिपीट आलं. मग याच्यामध्ये काय होतं, ते स्प्रिंकल करून काय होतं, थंड केलं जातं. ते तुम्ही हे पण एकदा डिटेल्स मध्ये रेड करून घेऊ शकता. ही झाली कुलिंग वॉटरची सायकल. मग आता हे जे वॉटर आहे ते थंड थंड झालं तर ठीक आहे. मग थंड वॉटर झालं की पुन्हा ते पंपच्या सहाय्याने रिपीट त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि सेम सायकल पुन्हा रिपीट होईल. तुम्ही बघू शकता इथं हे जे आहे का नाही इथं, ठीक आहे, ही सायकल आहे ती हाय प्रेशर बॉयलर वॉटर आहे आणि हे जी सायकल आहे ही कुलिंग वॉटर आहे. ह्या दोन वेगवेगळ्या सायकल्स आहेत आणि दोन्हीची मिक्सिंग होत नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचं काय आहे आपल्यासाठी, वॉटर केमिस्ट्री आणि पुअर केमिस्ट्री हे दोन खूप महत्वाचे टॉपिक्स आहेत, ठीक आहे. आणि जर मी आधी सांगितल्याप्रमाणे जे वॉटर आहे ते हाय प्रेशर मध्ये ते डिमिनरलायझेशन प्लांट मधून आलंय, डिमिनरलाइज होऊन, ठीक आहे, त्यानंतरच इथे यूज केलं जातं ते. आता वॉटर केमिस्ट्री मध्ये काय आपल्याला माहिती पाहिजे, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज रोल ऑफ डिमिनरलायझेशन डिव्हिजन इन अ थर्मल पॉवर प्लांट, याचा रोल काय आहे, तर मेन रोल काय आहे, टू प्युरिफाय रॉ वॉटर अँड मेक इट सुटेबल फॉर यूज इन बॉयलर्स, टर्बाइन्स अँड कूलिंग सिस्टम्स. याची गरज काय आहे, why needed, boilers require ultra pure water, no salts, no hardness, no silica, no dissolved gases. आणि या इम्प्युरिटीमुळे काय होतं, स्केलिंग होते, कोरोजन होतं, ट्यूब रप्चर होते, टर्बाइन ब्लेड डिपॉझिटेड होतं, ठीक आहे. जे काही त्याचं इनऑर्गॅनिक मटेरियल आहे, डिझॉल्व साल्ट्स आहेत, सिलिका आहे, ते काय करतात, डिपॉझिट होतात आणि काय होतं, त्याला डॅमेज करतात. किंवा हे जे काही ऑक्सिडाइज एलिमेंट्स आहेत किंवा ऑक्सिजन वगैरे आहे त्याच्यामुळे काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं त्या ट्यूबचं, ठीक आहे. आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होतं, मग कोरोजन झालं आणि कोरोजन म्हणजेच काय, त्याचं डिकम्पोजिशन होतं. म्हणजे त्या जे काही ट्यूब्स आहेत त्या वॉटर सर्क्युलेट करणाऱ्या बॉयलर मध्ये त्या खराब होतील, ठीक आहे. त्याच्यामुळे ते खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून त्यासाठी आपण काय करतो, ते वॉटर आहे ते मिनरलायझेशन करतो. आणि हे कोण कोण करतं, कोणत्या डिव्हिजन मध्ये होतं, तर मिनरलायझेशन प्लांट मध्ये होतं, ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता की मेन फंक्शन्स काय आहेत, त्याच्यामध्ये रॉ वॉटर ट्रीटमेंट असेल, जसं की रिव्हर आहे, रिझर्वायर आहे, त्यातून आपण वॉटर घेतलं, जर सेडिमेंटेशन फिल्ट्रेशन करून जी काही आपल्याला दिसणारी इम्प्युरिटी आहे मोठ्या प्रमाणातली, ठीक आहे, मोठ्या साईजची, ते आपण रिमूव्ह करतो आधी. आणि डिमिनरलायझेशन मध्ये काय करतो, त्याच्यामध्ये आयोन एक्सचेंज प्रोसेस असते, त्याच्यामध्ये कॅटायन एक्सचेंज युनिट असतं, एनायन एक्सचेंज युनिट असतं आणि नंतर मिक्स्ड बेड असतं. आधी काय केलं जातं, कॅटायन एक्सचेंज रेझिन वापरून जे काही कॅटायन्स असतात ज्याच्यामध्ये वॉटर हार्ड होतं, ते जे काही इनऑर्गॅनिक कंटेंट कॉन्टॅमिनंट आहेत किंवा इनऑर्गॅनिक साल्ट्स आहेत ते आपण रिमूव्ह करतो. तिथे कॅल्शियम 2+ असेल, Mg2+ असेल, सोडियम प्लस असेल, ठीक आहे. आणि नंतर एनायन एक्सचेंज हे आपण नंतर बघणारच आहोत. आणि जे काही एनायन आहेत म्हणजे एनायन एक्सचेंज होतं याच्यामध्ये, क्लोरीन असेल, सल्फेट असेल, नायट्रेट असेल आणि नेक्स्ट मध्ये दोन्ही पण असतात, ठीक आहे. आणि तिथं आपण कंडक्टिव्हिटी चेक करतो, त्याची 0.2 मायक्रोसायमन पर सेंटीमीटर पेक्षा कमी असायला पाहिजे, ठीक आहे. नंतर डिगॅसिफिकेशन करतो आपण, डिएरिनेशन, त्यामध्ये जे काही डिझॉल्ड गॅस असतात, O2 CO2, O2 काय करेल, ऑक्सिडेशन करेल, CO2 असेल तर काय होईल, कार्बोनिक ऍसिड बनवेल, त्याच्यामुळे त्याचा पीएच काय होईल, लो होईल. तर त्याच्यामुळे आपण काय करतो, हे सगळे गॅसेस रिमूव्ह करतो. नंतर स्टोरेज अँड सप्लाय. आता याच्यामध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स कंट्रोल केले जातात, पीएच हा थोडासा बेसिक अल्कली लाईन असला पाहिजे, अराउंड 9 to 9.2,
आणि हा अल्कलाइन कसा केला जातो, अमोनियाची किंवा अमाईनची डोसिंग देऊन. नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याची 0.2 मायक्रोसायमन पर सेंटीमीटर पेक्षा कमी पाहिजे आणि जवळपास TDS 0 pm च्या जवळपास असला पाहिजे. आणि सिलिकाचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 0.02 ppm पार्ट्स पर मिलियन पेक्षा कमी पाहिजे. आणि जे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय पाहिजे, लेस दॅन 7 ppb पार्ट्स पर बिलियन. ठीक आहे. आणि हे कसं रिमूव्ह केलं जातं, डिएरेशन करतो आपण आणि जे थोडंफार त्याच्यामध्ये ऑक्सिजन जर राहिला त्याला आपण ऑक्सिजन स्कॅव्हेंजर डोसिंग देतो, ज्याच्यासाठी फेमस एक्झाम्पल आहे हायड्रोजन. आता याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल्स अँड रेझिन यूज होतात ते माहिती पाहिजे. कॅटायन रेझिन जे की स्ट्रॉंग ऍसिड रेझिन असते, सल्फोनिक ग्रुप असतो त्या सॉलिड सपोर्टवर लावलेला, आणि हा जो H आहे तो हा H काय असतो, पॉझिटिव्ह असतो, SO3 काय असतं, निगेटिव्ह असतं. तर या H काय होतं, रिप्लेसमेंट होतं पुन्हा कॅटायनना, Mg2+, कॅल्शियम 2+, सोडियम पॉझिटिव्ह वगैरे. ठीक आहे. ऍनायन रेझिन मध्ये काय वापरतात, क्वाटर्नरी अमोनियम हायड्रोक्साईड ऑन सॉलिड सपोर्ट. ठीक आहे. याच्यामध्ये OH जो असतो तो निगेटिव्ह असतो आणि क्वाटर्नरी अमोनियम जो असतो ग्रुप तो पॉझिटिव्ह असतो. या पॉझिटिव्ह सोबत हा निगेटिव्ह काय हायड्रोक्साईड आहे, OH आहे. त्या OH ची रिप्लेसमेंट कोण करतात, निगेटिव्ह वाला आयन करतो. ठीक आहे. नंतर मिक्स बेट दोन्ही युनिट असतात. नंतर रिजनरेशन साठी आपण काय करतो, जी कॅटायन एक्सचेंज रेझिन आहे त्याच्यामध्ये काय हा H आपल्याला रिपीट पाहिजे रिजनरेशन करण्यासाठी. आणि जर या SO3 च्या जागी जर एखादा Mg2+ जर आलेला असेल, पहिला आपण यूज केलं ही रेझिन यूज करून, मग हा H रिप्लेस होईल पुन्हा जे कॅटन्स आहेत, मेटल्स आहेत त्यांना. मग आपल्याला रिपीट हे रिजनरेशन करायचे असेल तर आपल्याला हा H पाहिजे. मग हा H रिपीट आणण्यासाठी आपण काय करतो, HCl ची ट्रीटमेंट देतो. सेम हायड्रोक्साईड जर रिपीट आणायचा असेल, या जागी सपोज Cl आलाय आणि आपल्याला रिपीट हायड्रोक्साईड पाहिजे, त्यामुळे आपण काय करतो, NaO ची ट्रीटमेंट देतो. मग काय होईल, OH रिपीट या ठिकाणी येईल. आणि ऑक्सिजन रिमूव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, ऑक्सिजन स्कॅव्हेंजर यूज करतो. त्याच्यामध्ये हायड्रोजन कॉमन एक्झाम्पल आहे. आणि जे pH कंडिशनिंग आहे, pH कंट्रोल आहे, ते आपण अमोनिया, मॉर्फोलिन व इथेनॉल अमाइन यूज करून आपण कंट्रोल करू शकतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय पाहिजे, याचा pH थोडासा अल्कलाइन साईडला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला जर मी विचारलं की हा pH अल्कलाइनच का पाहिजे, न्यूट्रल का नको, तर इथे एक मेन कारण आहे, जसं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो तसं तसं pH काय होतो, कमी होतो. ठीक आहे. मग जर आपण आधीच न्यूट्रल जर घेतला असेल 7 pH वाला, तर मग काय होईल, जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसं तसं काय होईल, ते तो जो काही pH आहे तो कमी होईल. मग 7 जर घेतला तर 6 पर्यंत जाईल. म्हणजे तो थोडासा ऍसिडिक व्हायला, आणि ऍसिडिक जो pH असेल तो काय होतो, कोरोजन साठी इफेक्टिव्ह असतो. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करतो, आधी थोडंसं बेसिक साईडने घेतो. जरी याचा pH कमी झाला तरी काय होईल, 8 पर्यंत येऊन जाईल. आता हा चार्ट तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण रीड करून घेऊ शकता की जे काही वॉटर आहे आणि त्या वॉटरची क्वालिटी मध्ये TDS, pH किंवा सिलिकाचं कॉन्सन्ट्रेशन हे कसं पाहिजे, कोणत्या रेंज मध्ये पाहिजे, हे तुम्ही त्याच्यावरून माहिती करून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल वॉटरचं काय असेल कॉन्सन्ट्रेशन, क्लॅरिफाईड वॉटरचं काय असतं, फिल्टर वॉटरचं काय असतं, डियम बॉयलर फीड वॉटर किंवा बॉयलर ड्रम वॉटर, स्टीमचं काय पाहिजे, कूलिंग टॉवरचं काय पाहिजे, हे सगळं याच्यामध्ये मी दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथं काय कम्प्लीट वॉटर फ्लो इन थर्मल पॉवर प्लांट आहे. बघणार आहोत आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू. तर calorific value is the heat energy produced by the complete combustion of 1 kilogram
or 1 liter of a substance. It is measured in kilojoules per kilogram or kilocalorie per gram. ठीक आहे. आता कॅलरीफिक व्हॅल्यू काय असते, समजा आपल्याकडे एखादं मटेरियल आहे, तर त्याला बर्न केल्याच्या नंतर किती हीट एनर्जी प्रोड्यूस होते एका किलो मागे, त्याला आपण म्हणतो कॅलरीफिक व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, आपण सपोज 1 किलो इथून दिले बघा, इथे बघू शकता तुम्ही. 1 किलो काउडंग केक जर आपण त्याला बर्न केलं, तर त्याच्यामधून 6000 to 8000 किलो ज्यूस इतकी एनर्जी बाहेर पडते. नंतर वूड जे आहे, वूड जर आपण 1 किलो फायर केलं, बर्न केलं, तर जवळपास 17,000 to 22,000 किलो जूल इतकी एनर्जी बाहेर पडते. सेम कोल साठी आहे, बायोगॅस साठी आहे. तर इथं आपल्याला कोलची जी कॅलरीफिक व्हॅल्यू असते ते माहिती पाहिजे, आणि याचे युनिट आहे इथं किलो जूल पर किलोग्राम. आणि किलो कॅलरी मध्ये पण मोजतात, जसं की आपल्याला माहित आहे एनर्जी कॅलरी मध्ये पण असते आणि ज्यूल्स मध्ये पण असते. ठीक आहे. आणि याचं सिस्टमॅटिक जर तुम्ही बघितलं, तर सगळ्यात जास्त कशाचे असते, हायड्रोजनचे असते. 1,50,000 जवळपास 1.5 लाख किलो जूल पर केजी. आणि कॅलोरीफिक व्हॅल्यू मेजर कशी करतात, तर बॉम्ब कॅलोरीमीटर एक नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं, त्यानं ही कॅलोरीफिक व्हॅल्यू मेजर करतात. तर याचं मी तर डिटेल्स मध्ये काही घेत नाही बॉम्ब कॅलोरीमीटर, बट तुम्ही याचे पण काही प्रिन्सिपल वर्किंग आहे ते माहिती असायला पाहिजे. याच्यामध्ये 2 टाईपची कॅलोरीफिक व्हॅल्यू असते. वन ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू अँड अदर इज अ नेट कॅलोरीफिक व्हॅल्यू. तुम्ही सॅलरी स्लिप बघितलं असेल, तिथे काय असतं, ग्रॉस पेमेंट असतं आणि नेट पेमेंट असतं. ठीक आहे. आता इथे ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय, टोटल हीट इन्क्लुडिंग कंडेन्सेशन ऑफ वॉटर वेपर आणि थेरॉटिकल अँड मॅक्सिमम एनर्जी. म्हणजे मॅक्सिमम सगळं, त्यामध्ये किती हीट लॉस झालं आणि किती हीट प्रोड्यूस झालं, किंवा वॉटर वेपर करण्यासाठी किती लागले हीट, हे सगळं हीट जर एकत्र जर म्हणजे टोटल जर केलं, तर त्याला आपण ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू म्हणतो. आणि नेट कॅलोरीफिक व्हॅल्यू काय असते, ऍक्च्युअल युजेबल हीट और एक्सक्लूड वॉटर वेपर हीट आणि रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपल्या हँड मध्ये किती येते, हातात किती येते. ठीक आहे. ते आहे नेट कॅलोरीफिक व्हॅल्यू. ठीक आहे. ग्रॉस म्हणजे टोटल सगळे मिळून लॉस, तिकडची टोटल जी काही त्याची कॅपॅसिटी आहे, थेरॉटिकल मॅक्सिमम एनर्जी आहे, ती आहे ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू. आणि आपल्या हातामध्ये युजेबल किती एनर्जी आहे, त्याला आपण म्हणतो नेट कॅलोरीफिक व्हॅल्यू. इथे मी दिले डिटेल्स मध्ये काही फ्यूल आहेत, त्या फ्यूलची कॅलोरीफिक व्हॅल्यू किती आहे. तर आपल्याला जर सहज विचारलं की कोलची कॅलोरीफिक व्हॅल्यू किती आहे, तर आपल्या गणितातून बाहेर काय पडायला पाहिजे की सर अराउंड 30,000 किलो जूल पर केजी इतकी असते. आणि मग सगळ्यात जास्त कशाची असते, हायड्रोजनची 1.5 लाख किलो जूल पर केजी. ठीक आहे. इथे दिलं मी कॅलोरीफिक व्हॅल्यू. हीट एनर्जी रिलीज ऑन कम्प्लीट कंबशन ऑफ 1 kg ऑफ फ्यूल. एका केजी मग किती एनर्जी रिलीज होते हीट एनर्जी, त्याला आपण म्हणतो कॅलोरीफिक व्हॅल्यू. मग ते किलो जूल मध्ये असू शकते, किलो कॅलरी मध्ये असू शकते, किंवा मेगा जूल मध्ये सुद्धा असू शकतं, मिलियन जूल वगैरे. ठीक आहे. आणि डिटरमाइन्स एफिशियन्सी ऑफ कोल, ऑइल, गॅस, हाय कॅलोरीफिक व्हॅल्यू मोस्ट स्टीम जनरेशन. ठीक आहे. म्हणजे याची गरज काय आहे, तर त्या कोल पासून आपण जास्तीत जास्त किती एनर्जी काढू शकतो, त्याची एफिशियन्सी किती आहे, ते आपण या कॅलोरीफिक व्हॅल्यू द्वारे डिटरमाइन करू शकतो. आणि ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू काय, इन्क्लूड्स लेटेंट हीट ऑफ वॉटर वेपर फॉर्म्ड अँड युज्ड इन लॅब फ्यूल एनालिसिस. आणि नेट कॅलोरीफिक व्हॅल्यू काय असते, एक्सक्लूड लेटेंट हीट ऑफ वेपर and used in actual boiler efficiency. Actual boiler efficiency मध्ये
किती आपण यूज करू शकतो इन ऍक्च्युअल, ते झालं नेट कॅलरीफिक व्हॅल्यू. तेच मी इथं डिटेल दिलंय, तुम्ही एकदा रीड करून घेऊ शकता. आणि नेट कॅलरीफिक व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट करायचं, तर ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू मायनस हे सगळं व्हॅल्यू कसं गुणाकार मल्टिप्लिकेशन मास ऑफ स्टीम अँड स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन ऑफ वॉटर. म्हणजे ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू मधून हे जे आहे, ठीक आहे, लेटेंट हीट ऑफ वेपर ते मायनस केल्याच्या नंतर नेट कॅलरीफिक व्हॅल्यू मिळते. चौथं आहे ग्रँड्युलेटी ऑफ कोल. तर पहिलं मी सांगू इच्छितो की ग्रँड्युलेटी का महत्वाची आहे, की हायड्रो ग्रँड्युलेटी इंडेक्स HGI is measure of coal resistance to crushing and grinding. It indicates the ease with which coal can be pulverized for combustion in thermal power plant. Okay. And methods of estimation of hydro grindability index, हायड्रो ग्रँड्युलेटी इंडेक्स, याच्यामध्ये बॉल मिल मेथड पण यूज करू शकतो आपण, आणि हायड्रो ग्रँड्युलेटी इंडेक्स टेस्ट पण करू शकतो आपण. तर बॉल मिल मेथड मध्ये काय असतं, फुल सॅम्पल इज ग्राउंड युजिंग अ बॉल मिल टू स्पेसिफिक साइज and the grindability resistance is measured and compared to the standard coal samples. ठीक आहे ना. पहिले त्याला बारीक केलं जातं स्पेसिफिक साइज मध्ये, आणि नंतर त्याला कम्पेअर केलं जातं की स्टँडर्ड कोलचं आणि याच्यामध्ये किती डिफरन्स आहे, आपल्याला साईज किती पाहिजे आणि ही ऍक्च्युअल साईज किती मिळते, आणि त्याच्यावरून आपण मग त्याची क्वालिटी डिसाइड करू शकतो. HGI test, a known mass of coal is placed in a hydro machine. Steel balls rotate over the sample for a fixed number of revolutions, and the resulting particle size distribution is analyzed to calculate HGI. ठीक आहे, फॉर्म्युला बहुतेक इथं नाही आला. ठीक आहे. तर आता काय असतं माहिती का HGI, आता सपोज एक गावाकडे ते कुटणे असते ना, ते चटणी मीठ वगैरे ते कुटायचे दगडाचा असायचा, मराठवाड्यामध्ये त्याला खलबत्ता असं म्हणतात. तर ती जी काही उखळ आहे, ठीक आहे, तर उखळमध्ये काय टाकायचं, ते कोल टाकायचा, आणि इथं प्रत्येक जे मेजरमेंट असतं ते स्पेसिफिक अमाऊंट घेऊनच केलं जातं. ठीक आहे, असं नाही की एकदा सॅम्पल तुम्ही अनालिसिस केला तेव्हा 1 ग्राम घेतला, दुसऱ्या वेळेस 2 ग्राम घेतला किंवा 1.5 ग्राम घेतला. तर तुम्ही पहिल्या वेळेस जर स्टँडर्ड जर बनवलं तर ते 1 किलो जर साठी बनवलं असेल तर नेक्स्ट पण 1 किलोच घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी 10 ग्राम साठी स्टँडर्ड बनवलंय आणि 10 ग्राम जे उखळ असतं, जी कुठली असते उखळ म्हणून टाकलं, आणि वरून एक मोठा दगड घेतला, रोटेट स्फेरिकल बॉल लाईक स्टोन घेतला, दगड घेतला, आणि मग त्याच्यामध्ये मी काय केलं, ते 10 वेळेस फिरवलं प्रेशर देऊन, त्या उखळमध्ये कोल टाकला, त्याच्यावरून ते दगड टाकला आणि त्याला स्फेरिकल 10 वेळेस फिरवलं. मी काय करणार की त्याच्यानंतर ऍक्च्युअल साईज किती आली, आणि असंच करून एक स्टँडर्ड बनवणार जी साईज पाहिजे ते, किंवा मला जर साईज पाहिजे असेल समज 10 मिलीमीटर 20 मिलीमीटर, त्याच्या अकॉर्डिंग ते किती वेळेस ते स्फेरिकल बॉल फिरवावं लागेल त्याच्या बेसिसवर आपण काय करणार, ते स्टँडर्ड बनवणार. मग आता सपोज माझा आहे 10 ग्राम सॅम्पल, आणि ते बॉल आहे ते मी 10 वेळेस फिरवणार, आणि त्याचं मिलीमीटर जे आहे ते स्टँडर्ड आहे आपलं. ठीक आहे, तो कोल जो होता तो जसा पाहिजे तसंच आहे. पण नवीन एखादं जर सॅम्पल आलं आणि त्याच्यावर पण आपण सेम मेथड अप्लाय करणार, 10 ग्राम घेणार, तर उखळून टाकणार, वरून स्फेरिकल बॉल आहे ते फिरवणार. ठीक आहे, आणि ते बॉल फिरवल्याच्या नंतर किती वेळेस फिरवणार, पहिल्या वेळेस स्टँडर्ड बनवताना मी 10 वेळेस फिरवला किंवा 20 वेळेस फिरवला, तर यावेळेस पण 10 वेळेस किंवा 20 वेळेस फिरवेल, आणि नंतर त्या कोलची जी काही तुकडे त्याची पावडर आहे, त्या पावडरची साईज किती आहे ते अनालिसिस करणार, आणि ती जर आपल्या रेंज मध्ये येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग काय करणार, आपण ते पुढची कारवाई चालू करणार. व्हॉट वी कॅन गेट फ्रॉम दिस ग्राइंडेबिलिटी ऑफ कोल टेस्ट, हायर HGI, softer coal, easier to grind, lower HGI,
harder core, more energy required for grinding. And fine particles improve combustion efficiency. Proper sizing reduces onboard carbon losses. And higher rank coals, anthracite, have lower AGI and are difficult to grind. And low rank coals, lignite have higher AGI and are easier to grind. And pulverizers must be adjusted according to AGI to ensure optimal grindability. ठीक है. Other some important concepts, chemistry related concepts are used in power plants, such as conductivity, silica concentration, hardness of water, pH, blow down, cycle of concentration, dissolved oxygen, ash content, volatile matter, fixed carbon, ultimate analysis, proximate analysis. हे आपण बघितले मग आहे ना क्वालिटीज. प्रॉक्सिमेट अनालिसिस, अल्टिमेट अनालिसिस वगैरे ते बघितलं. क्लोराइडचं कॉन्सन्ट्रेशन, कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट आणि टोटल डिझॉल्व्ड साल्ट्स. तर याला टीडीएस म्हणतात. टीडीएस म्हणजे टोटल डिझॉल्व्ड साल्ट्स, सॉरी टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स किंवा टोटल डिझॉल्व्ड सॉल्ट्स असं म्हणतात. तर याची ठीक आहे मिनिंग काय असतं ते माहिती पाहिजे तुम्हाला. इथं दिली मिनिंग आणि व्हाय इट इज इम्पॉर्टंट ते पण इथे मी दिलंय. ठीक आहे. आणि रेंज काय पाहिजे ते पण इथे मी इन्क्लूड केलंय. तर तुम्ही एकदा रीड करून घेऊ शकता. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर. आता तुम्हाला जर विचारलं की ईएसपी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर का आहे, ठीक आहे, त्याचे आपण प्रिन्सिपल्स बघू. तर dust particles in flue gas get charged electrically, usually negative. ज्यावर निगेटिव्ह चार्ज असतात आणि जे काही ते इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचं ते युनिट आहे त्या युनिट मध्ये पॉझिटिव्ह चार्ज जनरेट केले जातात अपोजिट. मग ते निगेटिव्ह वाले डस्ट पार्टिकल आणि हे जे आतमध्ये आहे त्या इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरच्या मध्ये पॉझिटिव्ह, तर ते निगेटिव्हचे डस्ट पार्टिकल आणि हे पॉझिटिव्हचे जे काही त्याच्यामध्ये चार्ज डेव्हलप केलेला आहे त्या ईएसपी मध्ये दोघांचं काय होईल, अट्रॅक्शन होईल आणि याच्याद्वारे ते मग प्रिसिपिटेट होईल, कलेक्टेड होईल, एका जागी स्टोअर होईल, ऍडसॉर्ब होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे मग जे काही बाहेर जाणारे डस्ट पार्टिकल आहेत अनवॉन्टेड ते काय होईल, त्याच्यामुळे कमी होतील. म्हणजे हे ईएसपी ते डस्ट पार्टिकल जे आहेत ते कंट्रोल करण्याचं काम करतं. ठीक आहे. हिअर यू कॅन रीड all important information I have given here. Step by step process. Now we have to understand here flue gas entry, charging section, connection section, wrapping mechanism and dust disposal. The flue gas entry मध्ये काय असतं, hot flue gases from the boiler pass into the ESP at 140 to 400 degrees Celsius. And this gas contains fly ash, soot, unburned carbon and pollutant. ठीक आहे ना. आता फ्ल्यू गॅसची जी एंट्री आहे स्टार्टिंगला काय होईल, ती काही जी फर्नेस आहे, फर्नेस मधून जवळपास 140 to 400 डिग्री सेल्सिअस इतक्या गरम वाफ निघते, गॅसेस निघतील. आणि त्या गॅसेस मध्ये काय असतं, फ्लाय ॲश, सूट, अनबर्न कार्बन, पोल्युटंट असतात. आणि हे जर एन्व्हायरमेंट मध्ये जर डायरेक्ट सोडले तर मग ते आपल्या ह्युमन लाईफ साठी किंवा बायो लाईफ साठी काय आहे, आपल्या लाईफ साठी काय ते हार्मफुल आहे. त्यामुळे ते कंट्रोल करण्याचं खूप महत्वाचं गरज आहे. चार्जिंग सेक्शन, डिस्चार्ज इलेक्ट्रोड्स. Thin wires discharge electrode are kept at high voltage 30 to 70 kilovolt DC direct current. A coronal discharge occurs, electrons are released into the gas and dust particles collide with electrons, become a negatively charged. ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज असतात हे इथे मी एक्सप्लेन केलं ऑलरेडी. तर ठीक आहे, हे तुम्ही रीड करून घेऊ शकता काय का महत्वाचं आहे आणि हे स्टेप बाय स्टेप कसं वर्किंग करतं ते. आता एक आणखी एक महत्वाची कन्सेप्ट आहे फ्लाय ॲश वर्सेस बॉटम ॲश. आता आपण काय करतो, फर्नेस मध्ये
फायर बर्न करतं. ठीक आहे. आपण काय करतो, फर्नेस मध्ये जे काही कोल बर्न करतो त्याच्यामधून दोन टाईपचे गॅसेस आश मिळतात. एक फ्लाय आश जे की हवेत उडून जाणारे, आणि दुसरी असते ती काय असते, बॉटम आश असते. जे काही रेसिड्यू उरतो बर्न केल्याच्या नंतर कोल, त्याला आपण म्हणतो, जे खाली रेसिड्यू उरतो त्याला बॉटम आश, आणि हवेत जे उडून जाणार आहे डस्ट पार्टिकल त्याला फ्लाय आश. ठीक आहे. फाईन powdery residue carried with few gases from the boiler and the coarse heavy ash that settles at the bottom of the boiler furnace as the bottom ash. Location of collection, कुठे कलेक्ट केलं जातं याला, collected in electrostatic precipitator, back filters or cyclone separator. आणि हे कुठे केलं जातं, कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ बॉयलर फर्नेस ओपन. याचा पार्टिकल साईज असते व्हेरी फाईन, मायक्रोन्स असतं, कारण ते हवेत उडून जातं, हलकं असतं त्याच्यामुळं. आणि हे काय कोर्स सँडी ग्रिडी, जसं की आपण कोल बर्न केल्याच्या नंतर जे काही खाली उरतं रेसिड्यू ते कसं दिसतं मग असं, कोर्स सँडी ग्रिडी. ठीक आहे, तुम्ही रीड करून घेऊ शकता. महत्वाचं काय याच्यामध्ये, आता याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन काय असतं, SiO2 alumina iron oxide unburned carbon. इकडे पण सिमिलर ऑक्साइड बट हायर अनबर्ड कार्बन कंटेंट. आणि याचे युजेस काय असतात, फ्लायचे सिमेंट इंडस्ट्री, पोर्टलँड, पोझोलाना सिमेंट, ब्रिक्स, टाइल्स, ब्लॉक्स, रोड एम्बार्चमेंट्स, सॉइल स्टॅबिलायझेशन. आणि इकडे काय असतात, बॉटम आशचे युजेस, importance of bottom ash, landfilling, road bases, low value construction and construction field. आणि एन्व्हायरमेंटल इश्यू काय आहे, एअर पोल्युशन इफ नॉट कॅप्चर्ड प्रॉपरली. आणि इकडे काय होतं, हँडलिंग स्टोरेज नीडेड कॅन कॉज लँड अँड वॉटर पोल्युशन बोथ. ठीक आहे. गॅसेस रिलीज अलॉंग विथ फ्लाय ॲश. तर फ्लाय ॲश मध्ये कोणते कोणते गॅसेस असतात, कार्बन डायऑक्साइड आहे. हे कसं प्रोड्यूस होतं, तर कार्बन प्लस O2 आणि CO2 झालं. ते मेजर ग्रीन हाऊस गॅस आहे, ग्लोबल वॉर्मिंग याच्यामुळे होते. कार्बन मोनॉक्साईड आहे, ते इनकम्प्लीट कंबशन जर झालं तर कार्बन प्लस O2 हाफ O2 CO. सल्फर डायऑक्साइड काय असेल, सल्फर प्लस O2. नायट्रस ऑक्साइड काय असतील मग, नायट्रोजन प्लस O2. आणि ऑक्सिजन O2 एक्सेस एअर सप्लाइड फॉर कंबशन, हे नाही म्हणता येणार, हे तर कॉमन आहे. ठीक आहे, हे तुम्ही रीड करून घेऊ शकता. म्हणजे काय असतं, कुठला एलिमेंट जर असेल, सल्फर, नायट्रोजन, कार्बन, आणि बाहेरून आपण एअरच्या हवेमध्ये त्याला आपण बर्न करतोय, एअर मध्ये काय असतं, O2 असतं. मग O2 ते आणि तिकडचं एलिमेंट कार्बन, नायट्रोजन, सल्फर काय होईल मग, कार्बन ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, हे गॅसेस बाहेर पडतात. कंट्रोल सिस्टम इन पॉवर प्लांट. आता कुठल्या कंट्रोल सिस्टमचं काय काम आहे, आता ESP असेल तर काय मग, रिमूव्ह फ्लाय ॲश. FGD काय असेल तर काय असेल मग, रिमूव्ह SO2. लो नायट्रोजन ऑक्साइड्स बर्नर काय काम करते, रिड्यूस नायट्रोजन ऑक्साइड्स. आधी NO असू शकतं, NO2 असू शकतात, NO3 असू शकतात, त्यामुळे ते X दिले. म्हणजे नायट्रोजन कंटेनिंग ऑक्साइड्स, टॉर्च चिमणी जी असते 250 ते 300 मीटर, disperse gases to reduce local pollution and along with fly ash particles, few gases, हे आधीच्या स्लाइडवर मी सांगितलं त्याप्रमाणेच आहे. आणि इथे एक महत्वाचं आहे, BIS स्पेसिफिकेशन फॉर प्रॉक्सिमेट अनालिसिस. BIS मध्ये काय असतं, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स provide guidelines for conducting proximate analysis to ensure consistency and reliability, and the key specific include, जे महत्वाचे असतात एक दोन, की क्वालिटी कशी मेंटेन करायची सगळ्या, आणि अनालिसिस कसं करायचं त्याचे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, त्याला आपण BIS स्पेसिफिकेशन असं म्हणतो. आणि रिपीट सांगतो, BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स आपण फॉलो करून आपल्या इकडचं अनालिसिस करू शकतो. आता केमिकल्स
कुठले कुठले केमिकल्स कुठे यूज होतात हे पण महत्वाचं आहे. बॉयलर वॉटर ट्रीटमेंट मध्ये हे सगळे केमिकल यूज होतात आणि याचा पर्पज काय इथे दिलेला आहे हे तुम्ही रीड करून घेऊ शकता व्हिडिओ स्टॉप करून. कारण याच्यामध्ये काय माहिती का, वेगळं सांगायचं होतं तर काही नाही, सांगण्यासारखं काही नाही, जे काही महत्वाचं त्याच्यामध्ये दिलंय आणि त्याचा पर्पज पण दिलाय. आता इम्पॉर्टंट नोट्स आहेत, ठीक आहे. इथं पीएच, सिलिका, टीडीएस, याचं काय लिमिट काय असलं पाहिजे, याचे कॉन्सन्ट्रेशन किती कमीत कमी ठेवता येईल ते दिलं इथं, ठीक आहे. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इन इंडिया हे पण माहित असेल तर चालतं, पण कम से कम महाराष्ट्रामध्ये तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन आहे, बोईसर महाराष्ट्रामध्ये हे, आणि त्याची कॅपॅसिटी जवळपास 1400 मेगावॅट इतके आहे. आणि बाकीचे जर माहित असतील तर ठीक आहे, नाही तर मग तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशनवर स्टेशन हे एक जरी माहित असेल महाराष्ट्रामधलं तर सफिशियंट आहे माझ्या मते. आता तुम्हाला जर त्याने विचारलं की ठीक आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट इतके आहेत आपल्या भारतामध्ये, आता नवीन अंडर कन्स्ट्रक्शन जे आहे ते तुम्हाला माहिती आहे का, तर हे पण तुम्ही एकदा रीड करू शकता. काय असतं ट्रान्समिशन, प्रोडक्शन टू ट्रान्समिशन कसं होतं आणि कुठं हे ब्रांचेस झाला, ठीक आहे. वॅट, व्होल्टेज, करंट काय असतं आणि ऍक्च्युअल मध्ये पूर्ण पॉवर प्लांटचं वर्किंग कसं होतं ते पण आपण इथं बघितलंय. आणि महत्वाचे जे टॉपिक्स असतात ते वॉटर केमिस्ट्री अँड कोल केमिस्ट्री, ठीक आहे, हे दोन. तर ते पण आपण याच्यापैकी वॉटरचं काही पार्ट बघितलंय आणि कोलाचं बघायचंय. तर आता वॉटरचा जो पार्ट राहिलाय तो आपण बघूयात या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो होतो. आता इकडे बघा, ते आधीच जे हे होतं कम्प्लीट डायग्राम, त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की नेमकं याचं ऍक्च्युअल प्रिन्सिपल काय, त्याचं ऍक्च्युअल वर्किंग काय. तर आपण त्याच्यामध्ये वॉटरचा फ्लो कुठून कुठं होते ते आपण बघूयात. तर काय असतं, स्टार्टिंगला रॉ वॉटर असतं, त्याला आपण इनटेक करतो, नंतर त्याच्यावर क्लेरिफाय करतो, डिमिनरलाइज करतो, आणि नंतर वॉटर डिमिनरलाइज वॉटर टँक मध्ये स्टोअर करतो, आणि नंतर डिएरेशन करून आपल्या या सायकल मध्ये पाठवतो, बॉयलर मध्ये पाठवतो, ठीक आहे. ह्या सगळ्या स्टेप कुठे आल्या, याच्यामध्ये आल्या, या 3 मध्ये. म्हणजे रॉ वॉटर घेतलं, त्याचं जे काही आधी सेडिमेंटेशन किंवा जे की दी मोठी मोठी इम्प्युरिटी आहे मोठ्या साईजची, ते आपण रिमूव्ह करतो. नंतर मग डिमिनरलायझेशन प्लांट मध्ये येतं, आणि याच्यामध्ये काय असतात, जे काही इनऑर्गॅनिक कंटेंट्स असतात, जसे की फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये ज्याच्यामुळे वॉटर हार्ड होतं, फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम 2+ डायपॉझिटिव्ह, नंतर कॅल्शियम डायपॉझिटिव्ह आणि सोडियम प्लस, हे सगळे जे काही आहेत ते आपण डिमिनरलायझेशन प्लांट मध्ये रिमूव्ह करतो किंवा आरओ मध्ये पण करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग डिएरेशन करतो, जसं सांगितलं आधीच्या मध्ये मी O2 रिमूव्ह करतो आणि CO2 रिमूव्ह करतो, फॉर एक्झाम्पल. तर O2 का रिमूव्ह करतो, कारण O2 मुळे ऑक्सिडेशन होतं, कोणाचं, त्या ट्यूबचं, बॉयलर ट्यूब जे असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये मेटॅलिक काही असतात, मेटॅलिक द्वारे ती बनलेली असते, आणि त्याला ऑक्सिडेशन करून ते डिकम्पोज होतं, म्हणून आपण O2 काय करतो, आधीच रिमूव्ह करतो. नंतर CO2 एक असतं, CO2 का रिमूव्ह करतो ते सांगितलं मी. CO2 चं काय बनतं, कार्बोनिक ऍसिड बनतं, आणि ऍसिडिक पेज असेल तर मग ते कोरोजन होतं. तर मग हे सगळं झाल्याच्या नंतर एकदम प्युरिफाय वॉटर जे असतं आपण ते काय करतो, या वॉटर सायकल मध्ये इनपुट करतो. मग काय होतं, वॉटर मध्ये इनपुट केल्याच्या नंतर त्याचं बॉयलर ड्रम मध्ये टाकतो पहिला आपण. बॉयलर ड्रम मध्ये काय होतं, त्या ट्यूब मध्ये जातं, आणि ट्यूब मध्ये काय असतं, त्या ट्यूब फर्नेस मध्ये अशा ठेवलेल्या असतात, लावलेल्या असतात, आणि फर्नेस मध्ये जेव्हा आपण कोल बर्न करतो तेव्हा ते जे काही पाणी आहे त्याचं वेपर बनतं, स्ट्रीम बनते, आणि ती स्ट्रीम कोणावर जाऊन आदळते, टर्बाईनवर, आणि टर्बाईन फिरतं, आणि त्याच्यापासून एनर्जी जनरेट होऊन तिकडे ट्रान्सफॉर्म होते. मग आपलं वॉटरचं काय होतं नेमकं, जे काही स्ट्रीम आहे टर्बाईनवर आल्याच्या नंतर थोडंफार त्याची एनर्जी लूज केल्यानंतर त्याचं पुन्हा वॉटर मध्ये कन्वर्ट होतं. आणि ठीक आहे, ते वॉटर काय असतं, कंडेन्सर मध्ये येतं वॉटर, टर्बाईन मधून एक्झॉस्ट झाल्याच्या नंतर, आणि जे काही ते गरम वॉटर आहे त्याला थंड करण्याचं काम कोण करतं, हे कुलिंग वॉटर करतं.
आणि कुलिंग वॉटर कुठून येतं, ते कुलिंग टॉवर मधून येतं इथं, थंड करतो या पाण्याला आणि पुन्हा ते स्वतः गरम होऊन मग बाहेर पडतं. जसं की आपण बघितलं असं रिफ्लक्स वगैरे लावताना आपण कंडेन्सर यूज करतो लॅबमध्ये. त्या कंडेन्सर प्रमाणच काय असतं, ते आतलं जे रिएक्शन मिक्सचर आहे त्याला असं काही होत नाही. पण जे आरबी आहे, आरबीच्या वर कंडेन्सर आहे आणि कंडेन्सर मध्ये काय होतं, ते वॉटरचा फ्लो होत राहतं आणि वॉटरचा फ्लो कोण करतं, ते चिल्लर वेगळे करतं. तर जो चिल्लर आहे ते आपल्या इथे कुलिंग टॉवर आहे, त्याच्यामुळे थंड होतं आणि थंड पाणी कुठे येतं, इकडं या कंडेन्सर मध्ये येतं. सेम जे की रोटा वगैरे करत असाल तुम्ही, तर रोटामध्ये पण काय असतं की साईडला एक वरती असते ना, बघितलं असं रोटा केला असेल तर त्याच्यामध्ये पण फक्त ते थंड करण्यासाठी चिलर मधून पाणी येतं आणि पुन्हा रिपीट चिलर मध्ये जातं, चिलर मधून येऊन कंडेन्सर मध्ये, कंडेन्सर मधून पुन्हा चिलर मध्ये. आणि इकडे जे वेगळं असतं ते व्हेपर आपल्या असतात जे की रोटामधून बाहेर पडले त्याला पुन्हा लिक्विड मध्ये करून ते खाली पाडतात. म्हणजे दोन्ही साईड काही कॉन्टॅक्ट होत नाही, डायरेक्टली मिक्स होत नाहीत, अलग अलग पाईप मध्ये असतात ते, त्याप्रमाणे ठीक आहे. आणि नंतर म्हणजे थंड पाणी झालं त्याला पुन्हा पंप करून रिपीट त्या सायकल मध्ये पाठवलं जातं. ठीक आहे, ही झाली वॉटर सायकल. आता इथे मी सिस्टमॅटिक दिलंय आणखी की कुठून कुठे वॉटर जातं आणि त्याची क्वालिटी काय असली पाहिजे. तर क्वालिटीमध्ये काय काय माहिती पाहिजे, टीडीएस माहिती पाहिजे, सिलिका माहिती पाहिजे आणि किती त्याची कंडक्टिव्हिटी आहे ते पण माहिती पाहिजे. तर रॉ वॉटर आहे जे इंटेक करतो आपण रिव्हर आणि रिझर्वायर पासून किंवा डॅम पासून. ठीक आहे, त्याच्यामुळे टीडीएस भरपूर असतं, सिलिका ऑर्गॅनिक्स भरपूर असतात कॉन्टॅमिनेट, त्याच्यामुळं त्याला ट्रीट करावं लागतं कारण ते रॉ वॉटर आहे. आणि जे काही मोठी मोठी इम्प्युरिटी आहे त्याला क्लॅरिफाय आणि फिल्टर करून आपण आधीच काढून घेतो. आणि जे काही बाकीचं राहिलंय टीडीएस वगैरे, सिलिका वगैरे, ते डिमिनरलायझेशन प्लांट मधून आपण त्याला काय करतो, रिमूव्ह करतो. आणि जवळपास लेस दॅन 0.02 ppm पेक्षा कमी सिलिकाचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि याचं जवळपास पीएच न्यूट्रल असतो. आणि हे डीएम वॉटर टँक मध्ये स्टोअर केलं जातं. याच्यानंतर डिएरेशन होतं किंवा बॉईल केलं जातं वॉटरला. बॉईल केल्याच्यामुळे काय होईल, जे काही डिझॉल्ड गॅसेस आहेत, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आणि CO2, ते काय होईल, निघून जातील. आणि याला थोडस बेसिक करतात, बेसिक म्हणजे पीएच वाढवतात आणि यासाठी अमोनिया किंवा अमाइन बेस्ड ते केमिकल्स यूज करतात. आणि जे काही थोडाफार याच्यामधून ऑक्सिजन राहिला याच्यामध्ये, ते O2 स्कॅव्हेंजर यूज करून, O2 स्कॅव्हेंजर जे केमिकल असतात ते हायड्रोजन असतात की O2 ला रिमूव्ह करण्याचं काम करतात, ते यूज करतो आपण. आणि नंतर मग ते बॉयलर पंप मध्ये येतात आणि बॉयलर पंप मध्ये आल्याच्या नंतर, बॉयलर मध्ये आल्याच्या नंतर ते काय होतं, स्ट्रीम मध्ये कन्वर्ट होतं. आणि नंतर स्टीम जी असते ती सुपर हिटेड असते, जवळपास 520 550 डिग्री त्याचं टेम्परेचर असतं. नंतर जी काही स्टीम आहे, हाय प्रेशर टीम टर्बाईन वर जाऊन आदळते, तेव्हा त्याचं प्रेशर 150 ते 112 असतं. आणि नंतर मग पुन्हा ते टर्बाईनच्या बाहेर येऊन तर कुलिंग वॉटर तिकडे साईडने येणार ते थंड करून रिपीट जातं आणि हे वॉटर पुन्हा आपल्या रिपीट या प्रोसेसमध्ये या जी काही स्टीमची प्रोसेस आहे, बॉयलरची जी प्रोसेस आहे, पुन्हा ते बॉईल होण्यासाठी ते वॉटर पाठवलं जातं. हे झाल्याची कम्प्लीट प्रोसेस. ठीक आहे, हे कुलिंग वॉटर मी दिले सेपरेट, याचा वेगळा फ्लो असतो. आणि अशा जे काही पॅरलल सिस्टम आहे ते तुम्ही इथे बघून घेऊ शकता. आता वर्किंग ऑफ सम इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ थर्मल पॉवर प्लांट कोल बेस्ड, हे आपण बघूयात. त्याच्यामध्ये फ्यूल हँडलिंग सिस्टम असतात, जे की कोल अनलोडिंग, रिसिव्ड बाय ट्रॅक, कोल हँडलिंग प्लांट, पल्वरायझेशन, जे की कोल आहे ते ग्राइंड करून फाईन पावडर मध्ये केले जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, कंबशन यूज होतं. हे आपण कोल मध्ये बघणार आहोत, पुन्हा कोलच्या क्वालिटी मध्ये. ठीक आहे, हे आपण पुन्हा पुढे स्पेशल मध्ये बघणार आहेत. इथून शॉर्ट मध्ये त्याचे इम्पॉर्टंट जे काही पॉइंट्स आहेत ते दिलेत. ठीक आहे, आता बॉयलर फर्नेस मध्ये काय होतं, जे काही पल्वराइज्ड कोल आहे ते बर्न केलं जातं आणि त्यातून जी
यूज सेकंड विथ सेकंडरी एअर, असा एअर जे काही बाहेरून येणारी एअर आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये याला बर्न केलं जातं कोलला. आणि जी काही हीट रिलीज झाली ती कोण करतं, वॉटर ट्यूब्स, वॉटर जे आहे बॉयलर ट्यूब मध्ये ते स्टीम मध्ये कन्वर्ट होतं ही एनर्जी यूज करून, हीटची एनर्जी यूज करून. आणि जे फ्युल गॅसेस आहेत, फ्ल्यू गॅसेस CO2 SO2 NO ऍश जे आहेत ते काय होतं, पास थ्रू एअर फ्री हीटर ESP आणि नंतर चिमणीद्वारे ते बाहेर निघतात. हे आपण नंतर बघणारच आहोत. स्टीम सायकल, त्याला रँकिन सायकल असं पण म्हणतात. याच्यामध्ये महत्वाचे काही कन्सेप्ट आहेत ते आपण तुम्ही स्टडी करू शकता. फॉर एक्झाम्पल वॉटर स्टीम टर्बाईन, हे वॉटर जे आहे ते स्टीम नंतर टर्बाईन कडे जातं, नंतर कंडेन्सर मध्ये थंड होतं आणि नंतर पुन्हा रिपीट सायकल होती, पंप सायकल. हे सगळं क्लोज लूप मध्ये आहे. याच्यामध्ये स्टार्टिंगला जे फीड वॉटर आहे ते ट्यूब मध्ये जाण्याच्या आधी मेन जे हीटर आहे सुपर हिटिंग होण्याच्या आधी इकोनोमायझर असतं. त्या इकोनोमायझर मध्ये काय असतं, जे काही त्या गॅसेस, आता समजा आपण फायर केलं फर्नेस मध्ये, तर ते फर्नेस मधून जे काही ते जळाल्याच्या नंतर जी फायरची जी वाफ आहे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, आय थिंक झळा म्हणतो. तर जे काही त्याचं एनर्जी आहे ती वेस्ट होणारी, जी काही बॉयलर ट्यूब मधून उडल्याच्या नंतर जे काही त्याचे जे गॅसेस आहेत, फॉर एक्झाम्पल आपण असा एखादा दिवा ठेवला आणि दिव्याच्या जरी वर असा हात ठेवला तर तुम्हाला काय होईल, तर ते गरम गरम लागायला लागेल. तर अशी जी एक्स्ट्राची एनर्जी आहे ती काय होते, इकोनोमायझर मध्ये यूज केली जाते. जे की फ्री फीड वॉटर आहे, त्या फीड वॉटरला इनिशियली थोडंफार ते गरम करतं आणि नंतर ते झालेलं थोडं 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 गरम ते आपल्या ट्यूब्स मध्ये जातं सुपर हिटिंग होण्यासाठी. बॉयलर ड्रम सुपर हिटर मध्ये तुम्ही बघू शकता जवळपास 550 डिग्री त्याचं टेम्परेचर असतं आणि 150 ते 250 बार त्याचे प्रेशर असतं. ठीक आहे, हे पण तुम्ही रीड करून घेऊ शकता. ही कूलिंग वॉटर सिस्टीम, हब क्वांटिटी ऑफ कूलिंग वॉटर रिक्वायर्ड, कूलिंग टॉवर और रिव्हर लेक सी वॉटर कॅन बी युज्ड आणि रिमूव्ह हीट फ्रॉम कंडेन्सर. जी काही त्या वॉटर टर्बाईन सायकल आहे, टर्बाईनच्या नंतर जे वॉटर गरम आहे त्या गरम वॉटरला थंड करण्यासाठी, कूल करण्यासाठी ही कूलिंग वॉटर सिस्टीम काम करते. आणि याच्यामध्ये केमिकल्स कोणते कोणते यूज केले जातात, तर हे कूलिंग वॉटर आहे, थंड आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बायोलॉजिकल जे आहेत इम्प्युरिटी त्या रिमूव्ह करण्यासाठी आपण बायोसिड्स वापरतो, अँटी स्कॅलंट्स वापरतो आणि क्लोरीन सुद्धा वापरतो. ठीक आहे, नंतर काय होतं, फ्ल्यू गॅस जे आहेत, आता समजा आपलं फायर झालं फर्नेस मध्ये आणि जे काही गॅसेस आहेत निघणारे ते गॅसेस एन्व्हायरमेंट मध्ये सोडण्याच्या आधी त्याला प्री ट्रीट केलं जातं. ठीक आहे, तर मग ते या स्टेप मध्ये प्री ट्रीटमेंट त्याला दिली जाते. फॉर एक्झाम्पल प्री हीटर, जे काही हीट आहे त्या फ्ल्यू गॅसेस मधून जाणारी ती इकोनॉमायझर द्वारे ती युटिलाइज केली जाते, आहे ना. आता फ्ल्यू गॅसेस फायर मधून जे बाहेर पडणार आहे त्याच्यामध्ये पण काही हीट असणार आहे आणि ते मग काय करते, इकोनॉमायझर मध्ये युटिलाइज केले जाते. नंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर, हे काय करतं, रिमूव्ह फ्लाय ॲश पार्टिकल्स, जे काही उडणारे जे काही ॲश पार्टिकल्स आहेत त्याला काय करतं, प्रेसिपिटेट करतं या इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर मध्ये. आता फ्ल्यू गॅसेस मध्ये काय असतात, SO2 सल्फर वगैरे असतात, सल्फर बेस्ड काही कॉन्टॅमिनंट असतात, फॉर एक्झाम्पल SO2. तर हे गॅसेस सुद्धा याच्यामध्ये डिसल्फ्युराइज केले जातात. आता SO2 जर बाहेर पडलात काय होईल, ते एन्व्हायरमेंट मध्ये आल्याच्या नंतर वॉटर सोबत कंबाईन होऊन सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा बनवू शकतो आणि ऍसिड रेन साठी घातक ठरू शकतो. आणि नंतर शेवटी आहे ती चिमणी, जवळपास 220 ते 275 मीटर ही टॉल असते किंवा तो उंच असते. त्याच्यामुळे जे काही आपण राहतो या एन्व्हायरमेंट मध्ये नाही आलं पाहिजे, एकदम उंचावरती ते गॅसेस सोडल्या जातात.
ऍटमॉस्फिअर मध्ये. नंतर ऍश हँडलिंग सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये फ्लाय ऍश आहे आणि बॉटम ऍश आहे. हे आपण पुढे बघणार आहोत डिटेलमध्ये याचं कंपॅरिझन काय असतं, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नंतर इलेक्ट्रिक सिस्टीम मध्ये काय होतं, ते इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आणि पूर्ण मग ती ट्रान्सफर होते तिकडं. इथं कम्प्लीट फ्लो चार्ट दिलाय मी. जी कोल एनर्जी आहे ती हीट मध्ये कन्वर्ट होते, नंतर स्टीम मध्ये ऍब्सॉर्ब होते, नंतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये होते टर्बाईन मध्ये, आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये काय होतं, कन्वर्जन होतं त्या एनर्जीचं, आणि नंतर ट्रान्समिशन होऊन पब्लिक यूज साठी आपण ती एनर्जी यूज करतो. म्हणजे असं म्हणायचं म्हटलं तर डायरेक्ट आपण ती कोलची जी एनर्जी आहे ती घराघरापर्यंत इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्म मध्ये काय करतो, आपण ट्रान्सफर करतो. ठीक आहे, तुम्ही तर बघू शकाल की या एनर्जीचं किती सिस्टमद्वारे काय म्हणू शकतो आपल्याला, वेगवेगळ्या माध्यमाद्वारे ते ट्रान्सफर होतं, आणि शेवटी मग ते पब्लिक यूज पर्यंत जाऊन ते जी काही कोलची एनर्जी आहे प्रोड्यूस करते त्याला आपण इलेक्ट्रिसिटी या फॉर्म मध्ये आपण युटिलाइज करतो. आता सेकंड आहे इम्पॉर्टंट जी कोल केमिस्ट्री. आता आता तुम्हाला जर विचारलं क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये, व्हॉट इज द रोल ऑफ कोल क्वालिटी कंट्रोलर इन द थर्मल पॉवर प्लांट. जर समजा तुम्हाला या कोल क्वालिटी कंट्रोलर यासाठी तुम्हाला जर तिथं पोस्ट केलं, ठीक आहे, रिक्रूट केलं, तर तुम्ही याच्यामध्ये तुमचा रोल काय आहे, ठीक आहे, क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी. तर यामध्ये आपण बघूया कोल हँडलिंग डिव्हिजन इन थर्मल पॉवर प्लांट. याचा मेन रोल काय आहे, टू रिसीव्ह, ट्रान्सपोर्ट, क्रश and feed coal to the boiler in a continuous and controlled way. याची गरज काय आहे, boiler requires coal of proper size, moisture and flow rate. Raw coal from mines is not directly usable. ठीक आहे, डायरेक्ट आपण त्याला यूज नाही करू शकत. त्याचं लोकेशन कुठं आहे, usually at the plant entrance near railway siding or coal yard, and then conveyor carry coal to the bunkers. ठीक आहे. व्हॉट आर फंक्शन्स ऑफ द कोल हँडलिंग डिव्हिजन. याचे फंक्शन्स काय आहेत, तर कोल रिसिप्ट, कोल अराइव्स बाय रेल्वे वॅगन्स, मेरी गो राउंड, ट्रेन्स, ट्रक्स और कन्वेयर फ्रॉम नियर बाय माइन्स. वॅगन ट्रिपल ट्रॅक हॉपर इज यूज्ड टू अनलोड कोल. कोल क्रशिंग अँड स्क्रीनिंग. जवळपास जी की 300 ते 400 मिलीमीटर असतं, त्याला 20 ते 25 20 to 25 मिलीमीटर साईज मध्ये क्रश केलं जातं. आणि जे काही स्टोन असतात, आयर्नचे पीसेस असतात, ते सुद्धा रिमूव्ह केले जातात याच्यामध्ये. नंतर कोल स्टोरेज केलं जातं, आणि 15 ते 30 दिवस 15 to 30 डेज साठी जे लागणारं कोल आहे ते आधीच रिझर्व्ह करून ठेवलं जातं. कोल कन्व्हेयर बेल्ट जो असतो तो कन्व्हेयर तो ट्रान्सफर करतो. टावर्स कॅरी ट्रान्सफर टावर्स कॅरी कोल टू बंकर्स अबव द बॉयलर. नंतर कोल बंकर्स असतात, स्टोर कोल फॉर 8 to 12 hours ऑफ बॉयलर ऑपरेशन. ठीक आहे, या कोल्ड स्टोरेज मध्ये 15 ते 30 दिवसाचं जे काही रिझर्वेशन आहे आपल्या लागणाऱ्या कोलचं, म्हणजे 15 दिवस आपला पॉवर प्लांट साठी यूज होईल, पुरेल सफिशियंट आहे इतकं कोल आपण आधीच इथं स्टोअर करतो. आणि या कोल बंकर मध्ये जवळपास 8 ते 12 घंटे 8 to 12 hours साठी जे काही लागणारे कोल आहे आपण ते इथे स्टोअर करतो. आणि याचा फ्लो कसा आहे, फ्रॉम बंकर टू द कोल फीडर्स अँड देन पल्वरायझर्स. आणि कोल पल्वरायझेशन काय आहे, मिल्स, याच्यामध्ये बॉल मिल्स, व्हर्टिकल रोलर मिल्स, हे ग्राइंड कोल इनटू फाईन पावडर्स अबाउट 75 मायक्रोमीटर साइज. आणि पावडर्ड कोल बर्न्स मोर इफिशियंटली इन द बॉयलर फर्नेस. जे काही पावडर आहे त्याचा सरफेस एरिया जास्त असतो आणि तो जास्त एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि जास्तीत जास्त तो बर्न होईल.
फॉर एक्झाम्पल आपण घरामध्ये जर चूल बघितलं असेल, चुलीमध्ये एखादं मोठं लाकूड जर घातलं तर तो बाहेरून बाहेरून जळेल, पण त्याच्या आतमध्ये काय होईल ते जळणार नाही, कारण त्याच्यामध्ये त्याच्यापर्यंत डायरेक्ट ऑक्सिजन पोहोचणार नाही. आणि त्याला जर आपण बारीक बारीक क्रश केलं तर ते इझिली काय होईल, बर्न होईल. फॉर एक्झाम्पल जसं की गावाकडे चूल पेटवताना स्टार्टिंगला छोटे छोटे ते लाकडं असतात किंवा तुकडे असतात, त्याला आधी बर्न करतात आणि त्याच्यानंतर मग मोठे जे आहेत, मोठे मोठे आहेत लाकडं ते बर्न होतात. ठीक आहे. आपण स्टार्टिंगला छोटे छोटे काय करतो, कारण त्याचा सरफेस एरिया जास्त असतो. ते सेम कन्सेप्ट इथे लागू होते. जितकं आपण बारीक करेल, ग्राइंड करेल ते कोलला, तितकं त्याचा सरफेस एरिया वाढेल आणि तितकं ते इझिली कम्प्लीट बर्न होईल. म्हणजे आपण काय करायलो, कम्प्लीट युटिलायझेशन ऑफ दिस कोल इनटू फॉर दी युटिलायझेशन ऑफ complete energy of this coal. Okay. Another feeding to boiler. आता पल्वराइज्ड कोल आहे आणि प्रायमरी एअर आहे, ते फर्नेस मध्ये काय होतात, बर्न होतात. त्याला आपण काय म्हणतो, कंबशन म्हणतो. कंबशन करतो त्याचं, आणि नंतर त्याच्यापासून जी एनर्जी युटिलाइज होते स्टीम जनरेशन साठी. ठीक आहे. हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पुन्हा रिपीट रीड करू शकता. नंतर सब डिव्हिजन्स ऑफ कोल हँडलिंग, त्याच्यामध्ये अनलोडिंग साठी इक्विपमेंट कुठले कुठले असतात, क्रशिंग अँड स्क्रीनिंग, कन्व्हेइंग, स्टोरेज, फीडिंग अँड पल्वरायझेशन. त्याचं शॉर्ट मध्ये माहिती असेल तरी चालतं. याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत, तर कोल क्वालिटी व्हेरिएशन्स, फॉर एक्झाम्पल मॉइश्चर, आश कंटेंट, डस्ट अँड फायर हॅझार्ड्स, बेल्ट कन्व्हेयर फेल्युअर्स, हे तर इंजिनिअरिंग वाले बघतील. आणि स्टॉक पाईल मॅनेजमेंट, अवॉइडिंग स्पॉन्टेनियस कंबशन. तर याच्यामध्ये जे काही केमिस्ट्रीच्या रिलेटेड आहे त्याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे. आता कोलचे टाईप कोणते कोणते आहेत ते पण आपल्याला माहिती पाहिजे. याच्यामध्ये 5 टाईपचा कोल असतो, 5 टाईप्स. अँथ्रासाइट, बिटुमिनस, सबबिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट असतात. तर हे वरतून फ्रॉम अप टू डाऊन, the quality of that coal types will decrease. So upper one is the highest quality and lower one having the lower quality. म्हणजेच आता याची क्वालिटी वरतून खाली जसं जसं आपण जातो तसं तसं त्याची डिक्रीज होईल आणि मॉइश्चर काय होईल, मग इन्क्रीज होईल. ठीक आहे. आता याची क्वालिटी आहे अँथ्रासाइटची 80 to 95% असतं प्युअर कार्बन, त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट. मग त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते व्हेरी लो असतं, व्होलेटाईल मॅटर पण व्हेरी लो असतात. आणि याची कॅलॉरिफिक व्हॅल्यू जी असते ती 7,500 ते 8,500 किलो कॅलरी पर किलोग्राम असतं. त्याचं कलर जे असतं हार्ड असतं, ब्लॅक असतं आणि शायनी असतं. आणि हायेस्ट क्वालिटी स्मोकलेस यूज इन मेटलर्जी, नॉट कॉमन इन इंडिया. महाग असल्यामुळे हे जसं जसं जिथे इम्पॉर्टंट आहे तिथंच ही यूज केलं जातं. आणि जे बिटुमिनस आहे ते मोस्टली आपण काय करतो, थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये यूज करतो. पूर्ण वर्ल्ड मध्ये हे बिटुमिनस जे टाईप आहे कोलचा ते आपण थर्मल पॉवर प्लांट मध्ये यूज करतो. हे पण ब्लॅक असतं, रिलेटिव्हली हार्ड असतं आणि 6,000 to 7,500 याची कॅलरिफिक व्हॅल्यू आहे किलो कॅलरी पर केजी मध्ये. सब बिटुमिनस हे तुम्ही स्टॉप करून रीड करू शकता. आता कोल सॅम्पलिंग हे खूप महत्वाचं आहे. ज्याच्या आधारावर बेस्ड ऑन दॅट वी कॅन डिसाइड द क्वालिटी ऑफ द कोल. ठीक आहे. आणि हाऊ मच एनर्जी कॅन बी प्रोड्यूस्ड अँड हाऊ मच कोल विल रिक्वायर टू रन अवर पॉवर प्लांट. ठीक आहे. त्यामुळे हे कोल सॅम्पलिंग खूप महत्वाचं आहे. दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट. The purpose is to obtain a sample that accurately reflects the overall quality of coal being used in thermal power plants. आता मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत कोल सॅम्पलिंगच्या? मेथड्स ऑफ कोल सॅम्पलिंग: manual sampling, used when mechanical sampling is not available. Samples are collected from different points such as conveyor belts, wagon or stock piles.
द सॅम्पल इज कलेक्टेड सिस्टमॅटिकली फ्रॉम डिफरंट डेस्क अँड लोकेशन. नंतर मेकॅनिकल सॅम्पलिंग ऑटोमॅटेड असतं हे प्रोसेस युझिंग मेकॅनिकल सॅम्पलर्स इन्स्टॉल ऑन कन्व्हेअर बेल्ट्स provides more representative and consistent samples compared to manual methods. आता मेकॅनिकल असल्यामुळे त्याच्यामध्ये काही गलती होण्याचे चान्सेस थोडे कमी असतात. आणि ड्रिल सॅम्पलिंग असते used for large coal stock fields or in mines. Drill extract coal cores which are then analyzed. आता आता तुम्हाला जर विचारलं की ठीक आहे कोलचं सॅम्पलिंग माहिती आहे, मग आता कोलची क्वालिटी कशी डिटरमाइन केली जाते ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर याची क्वालिटी जी आहे कोलची ती 4 स्टेप मध्ये 4 इम्पॉर्टंट कन्सेप्ट यूज करून डिटरमाइन केली जाते. पहिला असतं प्रॉक्सिमेट अनालिसिस, अल्टिमेट अनालिसिस, देन कॅलोरिफिक व्हॅल्यू आणि ग्रँडेबिलिटी. हे आपण पुढे सिस्टमॅटिक बघणार आहोत. तर जे काही कोल क्वालिटी डिटर्मिनेशन आहे ते फर्स्ट आपण मेन बघूया. प्रॉक्सिमेट याच्यामध्ये 2 टाइप असतात, प्रॉक्सिमेट अनालिसिस आणि अल्टिमेट अनालिसिस. तर प्रॉक्सिमेट म्हणजे काय माहिती का? प्रॉक्सिमेट अनालिसिस गिव्स अन ओव्हरव्ह्यू ऑफ द मेजर कोल कंपोनंट्स. आणि नंतर आहे अल्टिमेट अनालिसिस, ते काय असतं एलिमेंटल कंपोजिशन डिटरमाइन करतो आपण. याच्यामध्ये वरवर जे असणार आहे ते नॉर्मल मेथड यूज करून. आणि अल्टिमेट मध्ये काय असतं की त्याचं एलिमेंटल कंपोजिशन, फॉर एक्झाम्पल कार्बन हायड्रोजन असेल, कंबशन करून त्याचं आपण पर्सेंटेज आपण डिटरमाइन करू शकतो. नायट्रोजन असेल ते जेझल और डुमास मेथड यूज करतो. आणि सल्फरचे काय पर्सेंटेज आहे ते पण आपण इसका मेथड और लेको सल्फर अनालायझर न त्याचं पर्सेंटेज डिटरमाइन करतो. आणि प्रॉक्सिमेट मध्ये काय मॉइश्चर असेल, व्होलाटाईल मॅटर असेल, आस कंटेंट असेल किंवा फिक्स्ड. आणि हे सगळं रिमूव्ह केल्याच्या नंतर जे काही बाकीचं उरलं पर्सेंटेज ते फिक्स्ड कार्बन आपण असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल हे 10% आहे, हे 10% आहे, हे 10% आहे, म्हणजे हे झालं 30% झालं. ठीक आहे. मग 100 मधून 30% गेलं, उरलं किती 70%. ठीक आहे. तर 70% काय झालं, मग त्याचं फिक्स्ड कार्बन कंटेंट झालं. आता प्रॉक्सिमेट अनालिसिस मध्ये काय असतं, मॉइश्चर डिटर्मिनेशन असतं, आश डिटर्मिनेशन, व्होलाटाईल मॅटर डिटर्मिनेशन, फिक्स्ड कार्बन डिटर्मिनेशन करतो आपण. हे तिन्ही मेथड यूज करून फिक्स्ड कार्बन डिटर्मिनेशन करतो. पहिला आहे मॉइश्चर डिटर्मिनेशन. याच्यामध्ये इयर ड्राय बेसिस वर करतो आपण. फॉर एक्झाम्पल एखाद्या फर्नेस मध्ये 100 to 110 डिग्रीवर आपण त्याला हीट करतो. आणि हीट करण्याच्या आधीचं वेट आणि नंतरचं वेट याच्यामध्ये जे काही डिफरन्स असेल ते झालं आपलं मॉइश्चर झालं. नंतर आहे डिटर्मिनेशन कसं करायचं. आता स्टार्टिंगला जे काही कोल आहे ते 750 डिग्री 750 डिग्री मफल फर्नेस मध्ये त्याला बर्न केलं जातं. आणि जे शिल्लक राहील खाली आश त्याची, ठीक आहे. तर आधीचं कोलचं वेट आणि नंतर जे आश आहे त्याचं वेट दोन्हीचा डिफरन्स जो आहे तो झाला आपलं कोल. आणि त्याच्यावरून तुम्ही त्याचं जे काही आशचं पर्सेंटेज आहे तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. तर जे मास ऑफ रेसिड्यू आफ्टर कंबशन, जे काही शिल्लक उरलेलं आश आहे आणि इनिशियल किती होतं इंटू 100. म्हणजे स्टार्टिंगला आपण जर 100 ग्राम कोल घेतला आणि त्याला बर्न केलं मफल फर्नेस मध्ये 750 डिग्रीच्या आसपास, तर जे काही शिल्लक राहील आश, तर त्याचं वेट आणि स्टार्टिंगचं वेट, आश जे मिळालेलं आहे रेसिड्यू त्याचं वेट विथ रिस्पेक्ट टू द प्रिव्हियस इनिशियल वेट ऑफ कोल, बेस्ड ऑन दॅट इक्वेशन फॉर्म्युला वी कॅन डिटरमाइन द आश पर्सेंटेज. फॉर एक्झाम्पल आपल्याला 12th मध्ये 400 मार्क्स आले आउट ऑफ 500. तर मग 400 डिवाइड बाय 500 इंटू 100 ते पर्सेंटेज येईल तुम्हाला किती ऍक्च्युअल मध्ये आले. तसंच इथं आपण जर आधी सपोज 1 ग्राम घेतलं कोल आणि जवळपास
100 mg आपल्याला काय भेटलं, रेसिड्यू भेटला. मग 100 mg डिवाइड बाय 1000 mg म्हणजे 1 ग्राम इंटू 100 हे झालं याचं आज डिटर्मिनेशन. नंतर आहे व्होलाटाईल मॅटर. तर हे एअरच्या अब्सेन्स मध्ये, ऑक्सिजनच्या अब्सेन्स मध्ये याला 900 डिग्री पर्यंत काय केलं जातं, हीट केलं जातं. आता इथं फर्नेस मध्ये काय असतं, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये त्याला हीट केलं जातं. त्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन काय होतं, रिॲक्ट होऊन CO2 बाहेर पडतो. त्यामुळे ते कम्प्लीट कंबशन होतं कोणाचं, कार्बनचं. पण याच्यामध्ये आपण जर त्याला ऑक्सिजन दिलाच नाही, फक्त एअरच्या ऑक्सिजन मध्ये आपण हीट करतोय, तर त्याच्यामुळे ते कार्बन जे ते जळणार नाही पूर्ण, आणि गॅसेस मध्ये होऊन ते CO2 होऊन बाहेर नाही पडणार. ठीक आहे. मग इथं काय होईल, जे काही व्होलाटाईल मॅटर आहे तर ऍडसॉर्ब झालेला, फिजिकल किंवा केमिकली ऍडसॉर्ब असेल, तर ते काय होईल, निघून जाईल. आणि इथं आपण काय करतो, 900 डिग्री 7 मिनिट साठी आपण काय करतो, हीट करतो. मग आता इथं सेम कन्सेप्ट. आता आपण स्टार्टिंगला किती घेतलं, 1 ग्राम घेतलं. नंतर आपल्याला 900 ग्राम भेटलं कोल, ते म्हणजे 100 ग्राम काय आहे, ते व्होलाटाईल मॅटर आहे. मग त्याचं पर्सेंटेज कसं काढणार, 100 ग्राम, तिथं आपण ग्रामात घेऊ डायरेक्ट. 100 ग्राम घेतलं, 100 पैकी 90 ग्राम आहे तो कार्बन राहिला, आणि 100 ग्राम जे आहे ते काय झालं, व्होलाटाईल मॅटर ते उडून गेलं. आणि मग व्होलाटाईल मॅटर किती, 100 ग्राम आहे. आणि आधी किती घेतलं होतं, 1000 ग्राम. मग 100 ग्राम डिवाइडेड बाय 1000 ग्राम इंटू 100, त्याचं पर्सेंटेज निघून जाईल व्होलाटाईल मॅटरचं. आता नंतर हे सगळं पर्सेंटेज आपल्याकडे आलं. सपोज हे 10%, हे 10%, हे 10%, हे 30% आहे. मग 100 पासून 30% मायनस केल्यावर किती होईल, 70%. म्हणजे जे काही फिक्स्ड कार्बन डिटर्मिनेशन आहे, फिक्स्ड कार्बन कंटेंट आहे ते 70% आहे. हे झालं प्रॉक्सिमेट अनालिसिस. नंतर अल्टिमेट अनालिसिस, याच्यामध्ये आहे कार्बनचं, हायड्रोजनचं कंटेंट, नायट्रोजनचं कंटेंट आणि सल्फरचं कंटेंट हे आपण डिटरमाइन करतो. तर हे फॉर्म्युला यूज करून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मग आता हे याच्यामध्ये CO2चं मास, H2चं मास, किंवा हे नायट्रोजनचं मास किंवा सल्फरचं मास आहे. तर ते कसं करणार, तर त्यासाठी आपण एक 1 बाय 1 बघूया. तर कार्बन and hydrogen are determined by combustion in air, oxygen rich environment. The products CO and H2O are adsorbed in suitable, if H2O असेल, are adsorbed in suitable reagent and weighted. High carbon content indicates a higher energy value. आता फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, एक कोल घेतलं आणि ठीक आहे, आणि ऑक्सिजन रिच एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला त्याला बर्न केलं, आणि त्याच्यामधून जे काही कार्बन मोनॉक्साईड किंवा CO2 आहे किंवा वॉटर आहे, तर वॉटर मध्ये हायड्रोजन आहे, आणि कार्बन डायऑक्साईड किंवा मोनॉक्साईड मध्ये काही कार्बन आहेत, कार्बन प्रोडक्ट्स. तर याचं ऍडसॉर्ब केलं जातं एखाद्या गुड ऍडसॉर्प्शन रिएजंट वर, आणि नंतर ऍडसॉर्ब झाल्याच्या नंतर त्याचं वेट जे आहे, इथे ऍडसॉर्ब आहे, ऍडसॉर्ब केल्याच्या नंतर त्याचं वेट आहे, त्या रिएजंटचं ते वेट केलं जातं. म्हणजे आधीचं त्या रिएजंटचं वेट आणि नंतरचं जे वेट आहे त्याच्यामध्ये जो डिफरन्स असेल, म्हणजे जे एक्स्ट्रा वेट जे आहे, आता आधी जर 100 ग्राम असल्या रिएजंटचं, नंतर हे 110 ग्राम झालं ऍडसॉर्ब केल्याच्या नंतर, म्हणजे जे 10 ग्राम आहे ते काय असणार आहे, ते कार्बन आणि हायड्रोजन आहे. ठीक आहे. आणि आता आजकाल जीसी वगैरे पण आहे, जीसी बेस्ड इन्स्ट्रुमेंट, त्याच्यामध्ये ऍक्च्युअल त्या गॅसेसचं मोल्स काढल्या जातात, आणि त्या मोल्सच्या बेसिसवर त्याचे किती वेट आहे, तर ते आपण हे सिस्टमॅटिकली कॅल्क्युलेट करू शकतो. जर याच्यावर पण व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता, मी याच्यावरती स्पेसिफिक व्हिडिओ बनवेल, जे की PhD स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण हे इम्पॉर्टंट राहील, युजफुल राहील. नंतर नायट्रोजन डिटर्मिनेशन आहे, त्याच्यामध्ये केसवॉल मेथड और दुमास मेथड यूज करून हे नायट्रोजनचं डिटर्मिनेशन केलं जातं.
जे केझल मेथड आहे त्याच्यामध्ये डायजेशन विथ HSO अँड सल्फ्युरिक ऍसिड असेल इथं, अँड कॅटलिस्ट, डिस्टिलेशन अँड टायट्रेशन वगैरे यूज केले जातं याच्यामध्ये. दुमास मेथड जे आहे, दुमास मेथड त्याच्यामध्ये हाय टेम्परेचर कंबशन असतं, इनर्ट गॅस करिअर असतं म्हणून यूज केला जातो. हे पण सेम प्रिन्सिपल यूज केले जातात. याच्यावर जर सांगायचं म्हटलं तर स्पेशल व्हिडिओ बनवावं लागेल. फक्त शॉर्ट फॉर्म जितकं इम्पॉर्टंट आहे आणि जे माहिती असायला पाहिजे मी ते या स्लाइड मध्ये टाकलंय. त्यानंतर सल्फर अँड फॉर्म्स ऑफ सल्फर. आता सल्फर जे आहे ते डिफरंट फॉर्म मध्ये असतं. फॉर एक्झाम्पल पायरेटिक सल्फर FeS, नंतर सल्फेट सल्फर असतात SO4 बेस्ड, त्याचे इस्टर्स असतात, आणि ऑर्गॅनिक सल्फर असतात जे की केमिकली बाउंड असतात कोल स्ट्रक्चर सोबत. ठीक आहे. नंतर डिटर्मिनेशन याचं सल्फरचं एस्का मेथड, जे की सॅम्पल मिक्स्ड विथ एस्का रिएजंट. मग रिएजंट कुठला आहे तर मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस सोडियम कार्बोनेट. इथं Na2CO3 असेल, Na2CO3. Heated, extracted with HCl and BSO4 precipitate, wetted. आणि त्या BSO4 चं जे काही मास येईल त्याच्या बेसिसवर हा फॉर्म्युला यूज करून आपण सल्फरचं कंटेंट काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता हे इथं BaSO4 आहे, तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. ठीक आहे, BaSO4. ठीक आहे, इथं Na2CO3 असेल. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण इनिशियली 100 ग्राम घेतलं होतं मास, हे इथे ठेवायचं, आणि BaSO4 जे मास असेल ते इथे टाकायचं, आणि हा फॉर्म्युला यूज करून आपण यूज करू शकतो. सेकंड आहे लेको अनालायझर, LECO अनालायझर. याचं लॉंग फॉर्म तुम्ही माहिती करून घेऊ शकता इथे. ठीक आहे. हाय टेम्परेचर कंबशन अँड इन्फ्रारेड डिटेक्शन ऑफ सल्फर ऑक्साईड. इतकं माहिती पाहिजे. जर तुम्हाला डिटेल्स माहिती करून घेत असाल तर याच्यावर तुम्ही वेगळं स्टडी करू शकता. आता कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय असतं,